आता आपला शास्त्र भाग आहे उत्पत्ती याचा 37 अध्याय 2 ते 4 वचन आणि यामधून जो विषय आम्ही पाहत आहोत योसेफ 4 घरांमध्ये कसा होता वाचूया। याकोब वंशाचा वृत्तांत हा योसेफ 17 वर्षांचा असताना आपल्या भावांबरोबर कळप चारत असे। तो आपल्या बापाच्या स्त्रिया बिल्ला व जिल्पा यांच्या मुलांबरोबर असे। तेव्हा त्याने त्यांच्या दुवर्तनाविषयीची खबर आपल्या बापाला दिली। इस्रायल आपल्या सर्व मुलांपेक्षा योसेफावर फार प्रीती करत असे, कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता। त्याने त्याच्यासाठी पायघोळ जागा केला होता। आपला बाप आपल्या इतर सर्व भावांपेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती करतो हे पाहून ते त्याचा द्वेष करू लागले व त्याच्याशी सलोख्याचे भाषण करीनासे झाले। या ठिकाणी आम्ही पाहतो की योसेफाविषयीची इथं आपल्याला सुरुवात या अध्यायामध्ये आम्हाला ओळख होती आणि वचन सांगतो योसेफ जेव्हा 17 वर्षाचा होता तेव्हा तो आपल्या भावांबरोबर कळप चारत होता। पहिलं घर योसेफाकडे आम्हाला पाहायला भेटतं त्याच्या बापाचं घर म्हणजे याकोबाचं घर। हे असं घर होतं, या घरामध्ये योसेफ एकदम आनंदी, इतर मुलांपेक्षा तो सर्वात प्रिय आहे वडिलाचा। खूप सारा लाड आहे त्याचा घरामध्ये, खूप सारं प्रेम आहे आणि याचं कारण वचन सांगते याकोबाचा तो म्हातारपणाचा मुलगा आहे आणि म्हणून याकोब आपल्या इतर मुलांपेक्षा योसेफावर जास्त प्रेम करत होता। आणि आम्ही पाहतो घरामध्ये लहान लेकरं जेव्हा जो सगळ्यात लहान असतो, काही घरांमध्ये त्याचा लाड आहे, काही घरांमध्ये मोठ्या लेकराचा लाड आहे आणि आई वडिलांचं घर एक वेगळी अवस्था आम्ही पाहतो है ना। आणि प्रेम लाड आनंद लेकरांना खूप भेटतो। 17 वर्षापर्यंत योसेफाला सगळं मिळालं आणि या वचनामध्ये आम्हाला असं पाहायला भेटतं की याकोबाचा तो सर्वात प्रिय विशेष मुलगा आहे। आणि घरांमध्ये जेव्हा असं होतं तर आई वडील त्या लेकरासाठी काहीतरी विशेष करतात, कपडे आणखीन काही वस्तू असली पहिलं त्याचा विचार करतात, मग काय असेल। आणि मी पण कधी कधी असाच माझ्या डोळ्यासमोर विचार येतो, मी जर कुठं दुकानात असलो तर विचार येतो, 2 लेकरं दोनापैकी लहाना किंवा जो विशेष आहे मोठा आम्ही पाहतो, मग त्याच्यासाठी काहीतरी खटपट चालू राहते आणि हीच खटपट याकोबाने केली आम्हाला पाहायला भेटते। आणि वचन सांगतो की याकोबाने त्याच्यासाठी विशेष कपडे बनवले। इतर भावांनी बघितलं, याकोबाच्या इतर मुलांनी पाहिलं की त्याच्यासाठी वडिलांकडे विशेष प्रेम आहे, विशेष कपडे त्याला भेटलेले आहेत आणि याकोब त्याच्यावर प्रेम करतो हे इतर मुलांना सुद्धा माहित होतं की माझे पप्पा माझ्यापेक्षा त्याच्यावर प्रेम करतो। आणि हे लहान लेकरांना देखील कळतं। आजच्या लेकरू 9-10 वर्षाचा असेल आणि छोटं लेकरू 4-3 वर्षाचा असेल, हा प्रेमामधला फरक लेकरांना कळतो की माझे पप्पा माझी मम्मी माझ्यापेक्षा त्याच्यावर प्रेम करतात। मग ते लहान लेकराला दिसून येतं आणि आई वडील म्हणतात नाही माझ्यासाठी सगळे सारखे आहेत, पण नाही, लहान लेकरू फरक ओळखतं। आणि याकोब योसेफावर खूप प्रेम करत होता। 17 वर्षाचा झाला तरी पण याकोबाचं खूप प्रेम योसेफावर होतं आणि तो सर्वात लाडका होता। पहिलं घर योसेफाचं आहे ज्या घरामध्ये खूप सारा लाड, खूप सारं प्रेम, खूप सारी काळजी वडिलांकडून भेटत आहे, उत्तम गोष्टी वडिलांकडून भेटत आहे। हे पहिलं घर आपलं पण आहे की जिथं आपले सगळे हट्ट पूर्ण येतात लग्नापर्यंत। खरंय का खोटंय? मुलगा जर म्हटलं मला याच पोरीशी लग्न करायचा, लाड है ना, मला हेच कपडे पाहिजे, काय लाड है ना, मला हीच गाडी पाहिजे, लाड। पहिलं घर आहे आणि योसेफाच्या वाट्याला 17 असं आम्ही गृहीत धरूया 18 वर्षापर्यंत हे घर होतं आणि या घरामध्ये त्याला सगळं काही मिळालं, काम नव्हतं त्याच्या वाट्याला। त्याच्या इथं आम्ही काय पाहतो, आपल्या भावांबरोबर तो कळप चारत होता, तो फक्त जायचा भावांबरोबर, तेवढे काम त्याला होतं लहान असल्यामुळं। आणि बाकी खूप त्याचं अलिशान जीवन होतं त्या पहिल्या घरामध्ये। आणि चित्र पाहता जर आम्ही पुढचं चित्र तयार जर आम्ही करू लागलो तर असं वाटेल की योसेफाचं खूप अलिशान जीवन असतं जर तो बापाच्याच घरात असता तर। हे पहिलं घर आम्ही पाहतो, 17 वर्षापर्यंत त्याला या घरामध्ये आनंद मिळाला,
आणि तो या घरात अति आनंदी होता, खुश होता आणि वडिलांचा तो जीव की प्राण होता. हे पहिलं घर. कदाचित त्याने सुद्धा असं पाहिलं असेल की या घरामध्ये माझं भविष्यातलं जीवन खूप सुंदर राहू शकतं. आणि आम्हाला इथे हे पाहावयास भेटतं. आणि परंतु त्याच्यासोबत काहीतरी अघटित घडलं, जे कदाचित त्याने विचार केला नाही आणि त्यामुळं त्याचं पहिलं घर त्याच्यापासून दूर झालं. आणि जर तुम्ही योसेफाचं पूर्ण चरित्र वाचाल, मरूपर्यंत योसेफ त्या घरात कधीच आला नाही किंवा परिस्थितीने त्याला त्या घरात येऊ दिलं नाही. ज्या घरात त्याने 17 वर्ष लाड, प्रेम, खूप सारं काळजी त्याला भेटली, 17 वर्षानंतर त्याला ते काहीच म्हणजे आयुष्य संपूपर्यंत त्याला काही भेटलं नाही. कदाचित ते शेवटचे कपडे असेल त्याच्या अंगावर, त्या घरातले सगळ्यात सुंदर कपडे, सगळ्यात आठवणीचे कपडे, आणि ज्या कपड्यांमुळे त्याचा द्वेष झाला, ज्याला हकलण्यात आलं किंवा ज्याला तिथून त्या घरातून बेदखल करण्यात आलं, त्याच्या आयुष्यातले ते शेवटचे कपडे होते. आणि ते घर आता त्याच्या वाट्याला पुन्हा आलं नाही. परंतु आम्ही जर उधळ्या पुत्राचं पाहतो, त्याने सगळं गमावलं पण पुन्हा त्याला आपल्या बापाचं घर मिळालं. आपल्या सगळ्यांच्या बाबतीत असं आहे की आम्ही आपल्या बापाचं घर मिळवतो, आम्ही वापस येतो. पण योसेफ हा तो पहिला व्यक्ती आहे ज्याने 18 वर्षांनंतर, वयाच्या 17 वर्षी किंवा 18 वर्षी आपल्या बापाचं घर गमावलं. पुन्हा त्याला ते कधीच मिळालं नाही किंवा त्याला त्या घरी जाता आलं नाही. हे पहिलं घर आम्ही पाहतो की ज्या घरामध्ये खूप सुंदर स्वप्न त्याने पाहिली. पहिलं घर, पहिल्या घरात त्याच्याकडे स्वप्न आलं, पण या स्वप्नाने त्याचं घर हिसकावलं. आणि आता त्याच्या वाट्याला घर नाहीये, पण स्वप्न मात्र आहे. पण हे स्वप्न घेऊन तो निघाला आणि घर गमावलं आणि घरातल्यांनीच त्याला घरातून काढलं. मग त्याला एक असं घर मिळालं जिथं तो मुलगा म्हणून नाहीये, तो गुलाम म्हणून आहे. दुसरं घर त्याच्या वाट्याला आलं आणि हे दुसरं घर आहे एका धनवान व्यक्तीचं, ज्याचं नाव आहे पोटिफर. दुसऱ्या घरात आता त्याचा प्रवेश होतो, पोटिफराच्या घरामध्ये. आणि पवित्र शास्त्र आम्हाला या घराविषयी आम्हाला सांगतं की त्याच्या भावांनी त्याला विकून दिलं होतं मिस्री लोकांना. आणि जेव्हा त्याला विकलं, आम्हाला पवित्र शास्त्र सांगतं, पवित्र शास्त्रामध्ये जेव्हा आम्ही पाहतो पुढं 39वा अध्याय, इथं आम्हाला पाहावयास भेटतं की योसेफाला मिस्रात विकलं. तेव्हा 39वा अध्याय आम्हाला सांगतं त्याच्या वाट्याला दुसरं घर आलं. दुसरी परिस्थिती आहे, दुसरी अवस्था आहे, परंतु योसेफ तोच आहे. आणि तो आता दुसऱ्या अवस्थेत गेलेला आहे. एका दुसऱ्या घरात तो चाललेला आहे आणि दुसऱ्या घरामध्ये दुसऱ्या प्रकारचं चित्र आहे, दुसऱ्या प्रकारचं वातावरण आहे. आणि आता त्या वातावरणाशी तडजोड करण्यासाठी जणू काय योसेफ समरूप झाला होता. तितका तो प्रौढ समंजस होण्यासाठी देव देखील नामलेला होता. आणि 18 वर्षानंतर त्याच्या भावांनी, म्हणजे वयाच्या 18 वर्ष असं आम्ही गृहीत धरूया, की त्याला विकलं आणि आता तो कुठे, आपल्या बापाच्या घरापासून दूर, एका अपरिचित देशात, अपरिचित घरात, अपरिचित संस्कृतीमध्ये. आता तो मुलगा म्हणून नाहीये, तो आता गुलाम म्हणून विकण्यात आलेला आहे. 39वा अध्याय आणि पहिले 2 वचन आम्ही वाचूया. इकडे योसेफाला मिस्रात नेले तेव्हा ज्या इश्माएली लोकांनी त्याला तेथे नेले होते त्यांच्यापासून त्याला पोटिफर नावाच्या एका मिस्राने विकत घेतले. तो फारोचा एक अंमलदार असून गारद्यांचा सरदार होता. परमेश्वर योसेफाबरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला. तो आपल्या मिस्री धन्याच्या घरी असे. इथं आम्ही पाहतो की योसेफाला विकण्यात आलं आणि आम्ही काय पाहतो की त्याला तिथं एका पोटिफर नावाच्या मिस्र्याला विकण्यात आलं. योसेफाची विकवाक सुरू झाली. पहिल्या घरामध्ये आम्ही पाहतो सगळ्यात पसंत असलेला मुलगा, सगळ्यात विशेष मुलगा आहे, आता त्याला विकण्यात आलेलं आहे.
आणि एका पोटिफर नावाच्या मिश्राने त्याला विकत घेतलं. तो एक अंमलदार होता आणि एक सरदार होता. त्याची ओळख एका सरदाराच्या घरात, अंमलदाराच्या घरात त्याला विकण्यात आलेले आहे. कशासाठी? घरातले सगळं काम पाहण्यासाठी, नौकर म्हणून त्याला विकण्यात आलेले. आता दुसऱ्या घरात अवस्था बदललेली आहे, चित्र बदललेलं आहे. पहिल्या अवस्थेत सगळ्यात प्रिय मुलगा आहे, चांगला पोशाख आहे अंगात, पण दुसऱ्या घरामध्ये काय माहितीये का? नौकर आहे, गुलाम आहे आणि चांगले वस्त्र कदाचित नसतील, कारण जेव्हा त्याला त्याच्या भावांनी विकलं त्याच्या अंगावर वस्त्र नव्हती. आता त्याच्या अंगात गुलामाचे कपडे आहेत. हे दुसरं घर योसेफाच्या वाट्याला आलं. आणि इथं आम्ही काय पाहतो माहितीये का? ही अवस्था त्याला तोडणारी, त्याला भग्न करणारी, जणू काय आता त्याला जीवन जगण्यासाठी एक नवीन मार्ग मिळालेला आहे. पण या मार्गामध्ये माहितीये, त्याच्यासमोर बाप नव्हता, त्याच्यासमोर भाऊ नव्हते, तर त्याच्यासमोर अधिकारी होते. आणि जेव्हा ही अवस्था व्यक्तीच्या जीवनात येते, व्यक्ती भग्न नम्र होतो. मालकाच्या पुढे नाही बोलू शकत, मालकाच्या पुढे नाही जाऊ शकत. का माहितीये का? कारण तो आता गुलाम म्हणून विकलेला आहे. मालक जे काही काम सांगेल त्याला करणं आहे, मालक जे काही खायला देईल त्याला ते चुपचाप खाणं आहे आणि मालकाच्या अधीनतेमध्ये राहणे. पण पहिल्या घरामध्ये काय माहितीये का? सगळं काही त्याचं होतं. वडिलांच्या पसंतीचे कपडे त्याच्या अंगात होते. इथं मालकाच्या पसंतीचे कपडे त्याला घालणं आहे. वडिलाच्या पसंतीचं जेवण आणि त्याच्या पसंतीचं जेवण त्याला मिळत होतं पहिल्या घरामध्ये. पण दुसऱ्या घरामध्ये काय माहितीये का? कदाचित मोजून मापून जेवण असेल, गुलाम आहे. आणि हे योसेफाच्या वाट्याला आहे. आम्ही ह्या 4 घरांमधून आम्ही पहिल्याच घरामध्ये असू आम्ही कदाचित. दुसरं घर आपल्या वाट्याला जर आलं, कदाचित या घरात आम्हाला खूप त्रास होईल मानसिक, आम्ही निराश होऊ, आपला प्रतिदिवस अश्रूचा राहील, रडण्यामध्ये राहील. का माहितीये का? आम्ही गुलाम म्हणून विकलेलो आहे, आम्हाला बाहेर बसून जेवावं लागत आहे, आपलं ताट वेगळं आहे, आपली वाटी वेगळी आहे. कारण मिस्री लोकांना इस्रायल लोकांची किळस यायची अशी जुन्या काळात उल्लेख आहे. आणि तरी त्याला तिथं गुलाम म्हणून विकलेले. आणि तो विचार करत असेल त्या ताटांकडे पाहून, जेवणाकडे पाहून, की माझ्या घरामध्ये, बापाच्या घरामध्ये मला काय सुंदर जेवण होतं. हे आठवण कोणाला माहितीये? उदया पुत्राला. जेव्हा तो डुकरांसोबत बसलेला आहे, तो शेंगा पाहतो, त्याला आठवलं माझ्या बापाच्या घरात भाकरीची रेलचेल आहे. योसेफाच्या घरात पण भाकरीची रेलचेल होती, परंतु तो आता गुलाम म्हणून दुसऱ्या घरामध्ये. तो भांडू शकत नाहीये, मला गरम भाकर, गरम चपाती काय नाही भेटत, कारण गुलाम. पण ते तसं त्याच्या वाट्याला आलं नसेल, कारण तो तितका चांगला होता. पण ती अवस्था त्याला काय दाखवते माहितीये का? तो आता तुटलेला आहे, तो आता भग्न आहे. बघा, देव त्याला एक आता दुसऱ्या घरात देवाने त्याला आणलेले. पहिल्या घरात तुटलेला नव्हता तो, पहिल्या घरात खूप मजबूत होता. पण जेव्हा तो दुसऱ्या घरात आले ना, तो एक तुटलेला व्यक्ती आहे. तो स्वतःच काहीच करू शकत नाहीये. स्वतःच्या पसंतीचे कपडे, स्वतःच्या पसंतीचं जेवण, स्वतःच्या पसंतीचा रूम देखील तो करू शकत नाहीये. पण पहिल्या घरामध्ये काय माहिती, बापाच्या घरात सगळं त्याच्या पसंतीचं आहे, त्याच्या बापाच्या. कारण बापाचा आवडता मुलगा आहे. पण इथं आता काय माहितीये का? मालकाचा आवडतेच आहे तो. मालक जर म्हटलं इथं बसायचं, मालक म्हटलं शेतात जा, शेतात जा नाही. मालक जर म्हटले गुराढोरांना चारायला नाही, जा नाही. आता त्याची इच्छा स्वतःची राहिलेली नाही. पहिल्या घरात आणि दुसऱ्या घरात खूप मोठा फरक आहे. पहिल्या घरात त्याची इच्छा चालत असेल, पप्पा मी आज नाही जात, मला आज खेळायचंय. दुसऱ्या घरामध्ये हे नाही चालू शकत. जरी तो लहान आहे, जरी तो गुलाम आहे, पण आता त्याला मालकाचं ऐकणं आहे. दुसरं घर त्याच्या वाट्याला आलं, पोटिफराचं घर. आणि इथं आम्ही पाहतो की परमेश्वर योसेफा बरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला. हा संदेश तयार करत असताना हे रहस्य माझ्या समोर आलं. आम्हाला जर यशस्वी ख्रिस्ती व्यक्ती व्हायचंय, आम्हाला जर एक यशस्वी व्यक्ती बनायचंय, तर परमेश्वर आमच्या सोबत असणं गरजेचं आहे. कोण पाहिजे आमच्या सोबत? आमचे आईबाप नसोत, आपला भाऊ नसोत, आई वडील नसोत, परमेश्वर पाहिजे. आता योसेफाबरोबर घर नाहीये, घराणं नाहीये, बाप नाहीये, पण परमेश्वर मात्र आहे. 18व्या वर्षी, 20व्या वर्षी देव त्याच्या सोबत आहे. आज जर आम्ही बघू, या 20व्या वर्षी
आज लेकरं देवाबरोबर नाही आहेत. आज लेकरं मोबाईल बरोबर आहेत. प्रेमी का? प्रेमी बरोबर आहे. मग कुठून देव बरोबर राहील? वचन काय सांगते माहितीये का? परमेश्वर योसेफा बरोबर असल्या कारणाने एकमेव कारण आम्हाला जर यशस्वी बनायचे ना, देव आमच्या सोबत पाहिजे. पण हे असण्यासाठी माहितीये प्रभू श्री ख्रिस्ताने खूप सोपं केलं. योहान 15 मध्ये 7 वचनामध्ये प्रभू श्री म्हणतो, तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचनं जर तुमच्यात असतील तर तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, ते तुम्हाला प्राप्त होईल. योसेफावर बाप नाहीये, आता प्रेम करणारा भाऊ नाहीये, पण योसेफाला जाणीव आहे, योसेफाला खात्रीशीर माहित आहे माझा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. आणि वचन आम्हाला सांगतं की तो यशस्वी पुरुष झाला सांगत आहे. आज अनेकांचा भूतकाळ आहे, परमेश्वर त्यांच्यासोबत होता, ते पण देवासोबत होते. पण हा पैसा आहे ना, आता देव झाला. आता ते फक्त पैसा कमवणारे पुरुष स्त्री असतील पण यशस्वी नसतील. योसेफाकडे काहीच नाही आता जगातलं, सगळं त्याने गमावलेले, पण परमेश्वर नाही गमावलं त्याने. दुसऱ्या घरात कोण आहे त्याच्यासोबत? परमेश्वर आहे. जर आम्ही अशा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जात आहोत, एक लक्षात ठेवा, आमच्या सोबत परमेश्वर असायला पाहिजे. परमेश्वर पाहिजे ना आमच्यासोबत, आणि आम्ही सुद्धा परमेश्वर सोबत पाहिजे. या वयामध्ये, वयाच्या 19व्या 20व्या वयामध्ये त्याची संगती, त्याच्यासोबत देव आहे, तो सुद्धा देवाबरोबर आहे. आणि वचन सांगतं हे असल्यामुळं तो यशस्वी पुरुष झाला. कुठं झाला माहितीये का? जिथे त्याला गुलाम म्हणून नेण्यात आलेले ना, त्या गुलामगिरीच्या कामांमध्ये जे काम त्याच्या हातात देण्यात आलेले, तो त्या कामांमध्ये यशस्वी व्यक्ती झाला. आता माहिती येते फरक आहे या घरामध्ये पहिल्या घरामध्ये. पहिल्या घरात मध्ये लाडका मुलगा आहे, पण या दुसऱ्या घरामध्ये तो त्याच्या हातात सगळा कारभार आहे. एक 20 वर्षाच्या मुलाच्या हातामध्ये आपल्या मालकाचा सगळा कारभार आहे. 20 वर्षाचा मुलगा आजच्या तारखेला जगात कुठंच तुम्हाला पाहायला भेटणार नाही. एका 20 वर्षाच्या मुलाच्या हातात आपल्या मालकाने कारभार दिलाय. ते पण कोणता मालक? विदेशी मालक, विदेशी नोकराच्या हातात त्याने आपला कारभार दिलेला आहे. तुमच्या बऱ्याच जणांकडे व्यवसाय आहे ना, तुमच्या महिन्याचा जर आम्ही विचार केला, 1,00,000-2 लाखाचा व्यवहार आहे, काय आम्ही एका अनोळखी मुलाच्या हातात सोपू का? सगळा पैशाचा उलाढाल. फक्त जायचंय, बसायचंय, खायचंय, प्यायचंय, आणि तो प्रामाणिकपणे करतोय ना. जर जाईल आम्हाला, जरी तो प्रामाणिक आहे, देवाचा भय धरतो, सगळं आहे, परंतु लाखोचा व्यवहार होते, आमचं मन काय सांगल? तो छोटा आहे अजून. आम्ही अनुभवी लोक आहेत, त्याला काय माहिती या गोष्टीची. त्याचा मालक खूप त्याच्या वयापेक्षा मोठा होता. पण इथं वचनामध्ये आम्ही पाहतो की योसेफाच्या स्वाधीन सर्व काही होतं दुसऱ्या घरामध्ये, जरी तो गुलाम होता. पण त्याच्या मालकाने एक बघितलं की हा जरी गुलाम आहे ना, पण तो यशस्वी व्यक्ती आहे, मी सगळं त्याच्या हातात देतो. आम्ही कुठं आहोत हे खूप महत्वाचं आहे. आमच्याकडे थोडं आहे का आमच्याकडे जास्त आहे? ते यशस्वी होण्याचं कारण काय माहिती आहे का? पहिलं कारण आम्ही देवासोबत आहोत. दुसरं कारण आम्ही विश्वासू आहोत. योसेफ विश्वास होता आपल्या मालकाबरोबर, आणि तो आपल्या मालकाने दिलेल्या कामाप्रती प्रामाणिक असा तरुण होता. प्रामाणिकता त्याच्या अंगी होती. यश होण्याचं कारण, यशस्वी होण्याचं कारण प्रामाणिकपणा. त्याने फेरफार नाही केला, करू शकला असता, पण वचन सांगते देव त्याच्याबरोबर काय माहितीये का? देवाने त्याला अशा घरात गुलाम म्हणून पाठवलं जिथं सगळं त्याच्या हातात आहे. आता त्याच्या हातात जबाबदारी आलेली आहे. तो घर चालवत आहे. पहिल्या घरामध्ये तो फक्त खात होता, मजा करत होता, पण आता दुसऱ्या घरामध्ये आम्ही पाहतो त्याच्या हातात जबाबदारी, एक जबाबदार तो व्यक्ती बनलेला आहे. हा फरक आहे पहिल्या घरामध्ये दुसऱ्या घरामध्ये. आणि आम्हाला इथं पाहायला भेटतं की तो स्वतःची मर्यादा ओळखणारा होता.
20व्या वर्षाच्या मुलाला स्वतःची मर्यादा माहिती. मर्यादा कोणती? पैशाची. मर्यादा कोणती? सोन्याची. मर्यादा कोणती? तरुणपणाच्या आकर्षणाची. त्याला स्वतःची मर्यादा माहिती आहे. देव बघत आहे. देवाने काय काय त्याच्या हातात देऊन पाहिलं? घराला सगळा कारभार, घरातलं सगळं धन, स्त्रिया. आणि वचनामध्ये जेव्हा आम्ही पाहतो, 3रं वचन वाचूया. आम्हाला काय सांगतं? परमेश्वर त्याच्याबरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेतो त्याला परमेश्वर यश देतो, असे त्याच्या धन्याला दिसून आले. आम्ही इथं पाहतो की परमेश्वर त्याच्या बरोबर असल्यामुळं तो जे काही हातू घेतो ना, वचन सांगते ते सर्व गोष्टीला परमेश्वर यश देतो. हे त्याच्या मालकाला दिसलं. त्याचा मालक त्याला बघत आहे. त्याचा मालक जिवंत देवाची आराधना करणारा नाही आहे. तुम्हाला आणि मला पाहणारे असे अनेक जण आहेत जे जिवंत देवाला ओळखत नाही, पण माहिती आमच्या कामावरून ते ओळखू शकतात. हे जिवंत देवाचे आहेत आणि हे यशस्वी व्यक्ती आहेत. ही संधी माहिती देव नाही देणार त्यांना, आम्ही देत आहोत. आणि त्याच्या मालकाला दिसून आलं, तो जे काय हाती घेतो ना ते खरंच त्याला यश भेटतं. ही कृपा त्याच्या होती. त्याच्या मालकाला समजलं. बघा, आज जगातले लोक आम्हाला पाहतात ना, त्यांना समजतं आम्ही यशस्वी होत आहोत का नाही. पण प्रामाणिकपणा खूप महत्वाचा आहे आमच्याकडे. आम्हाला जर वाटतं ना देवाने आमच्या सोबत राहावं, प्रामाणिकपणा, इमानदारी, अधीनता, आज्ञापालन आमच्या अंगात पाहिजे. पण हे जर नाही, पैसे कमवून उपयोग नाहीये, म्हणजे श्रीमंत होऊन उपयोग नाही. आम्ही पैशावर पैसे कमवू, पण जर आमच्या मध्ये प्रामाणिकपणा, निष्ठा, इमानदारी नाहीये, एका समयानंतर हा पैसा आमच्याकडे येणं बंद होईल. देवाने त्याची पारख केली. काही समय देवाने त्याला बघितलं आणि त्याच्या हाती सगळं काही देवाने दिलेलं होतं. वाचूया आम्ही 4 आणि 5 वचन. योसेफावर त्याची कृपादृष्टी झाली. योसेफ त्याची सेवा करू लागला आणि त्याने त्याला आपल्या घरचा कारभारी नेमून आपले सर्व काही त्याच्या ताब्यात दिले आणि त्याने त्याच्या स्वाधीन आपले घरदार व सर्व काही केले. तेव्हापासून योसेफासाठी परमेश्वराने त्या मिस्राच्या घरादाराचे कल्याण केले. त्याचे घरदार व शेतीवाडी या सर्वांस परमेश्वराने आशीर्वाद दिला. आम्ही काय पाहतो, त्या मालकाने त्याला काय केलं? आपल्या घराचं कारभारी केलं. एक गोष्ट आम्ही लक्षात ठेवूया. आम्हाला छोटं काम मिळालेलं आहे, ते काम खराब असेल, खालच्या दर्जाचं असेल, पण जर आम्ही त्याच्यात प्रामाणिक आहोत ना, तर आम्हाला वरचे कामं भेटतील. इथं वचन सांगत आहे, हे जे 5 वचन आम्ही काय पाहतोय की आता त्याच्या मालकाने त्याला काय केलेलं आहे? त्याला आपल्या घरचा कारभारी नेमलं आणि सगळं काही त्याच्या ताब्यात दिलं. पण त्या अगोदर त्याची पारख झाली. छोट्या कामांमध्ये तो तपासण्यात आला, तो विश्वासू दिसून आला. मालकाला हे जाणवलं हा देव याच्या बरोबर आहे, म्हणजे त्याचं चरित्र मालकाने पाहिलेलं होतं. प्रियजनो, लोक आमचं चरित्र पाहतात आणि त्यांना कळतं आम्ही देवाबरोबर आहे का नाही. देव आमच्या बरोबर आहे त्यांना माहिती. आता सगळ्यात महत्वाचं, आम्ही देवाबरोबर आहोत का नाही, म्हणजे आम्ही देवाचं भय धरतो का नाही, आम्ही देवाच्या आज्ञात आहोत का नाही, देवासोबत चांगलं राहतो का नाही, हे लोकांना दिसतं. मालक इतका खुश झाला, मालकाने सगळा कारभार त्याच्या आधी सोपून दिला. आता करोडोचा अरबोचा कारभार. पहिले हजारोंचा असेल, आता करोडो अरबोंचा सगळं काही त्याच्या स्वाधीन केलं. 5 वचन आम्हाला सांगतं की 4, 5 वचन सगळं काही त्याच्या ताब्यात दिलं आणि वचन सांगतं की त्याने त्याच्या स्वाधीन आपले घरदार आणि सर्व काही केले. योसेफाच्या स्वाधीन सगळं केलंय. जर असं आपल्या मुलांना भेटलं, काय साक्ष असतील? आम्ही याचा विचार करूया. हे होतं बरं, काही देशांमध्ये होतं असं की जेव्हा कुठं नोकरीला जातात, कंपनीत लोक पाहतात प्रामाणिकपणा, विश्वासूपण, घर, दुकान विश्वासावर सोडून जातात. प्रियजनो, कधी कधी देवाला आमचं कल्याण करायचं असतं ना, म्हणून अशा परीक्षांमधून देव आम्हाला जाऊ देतो. हे दुसरं घर आहे त्याचं, जे परीक्षेसाठी त्याचं होतं. आणि इथं आम्ही पाहतो की त्याने आपलं सगळं काय त्याच्या स्वाधीन केलं आणि तेव्हापासून योसेफासाठी परमेश्वराने त्या मालकाच्या घराण्याचं कल्याण केलं
आणि परमेश्वराने त्याच्या सर्वस्वाला आशीर्वादित केलं. आणि त्या मालकाची अवस्था या वचनात सांगितलेली, तो फक्त खायचा प्यायचा बस एवढंच काम होतं मालकाचं. किती शेती झालेली आहे, बकऱ्या किती वाढलेल्या आहेत, आपला व्यवसाय किती वाढलेला आहे, तो इथं लक्ष लावत नव्हता. आम्ही मात्र जाम लक्ष लावू. आम्ही त्याला म्हणू, तू तर म्हटलं होता 200 पोते होणार होते, 150 कस काय झाले? आम्हाला माहिती आहे 100 पण होणार नव्हते. पण तो काय म्हणतो अंदाजाने, साहेब 200 होतील अंदाजे, जर 150 होतील आम्ही त्याचा हिशोब घेऊ. पण त्याचा मालकाचा त्याच्यावर इतका विश्वास, त्याला भान नव्हतं. इतका प्रतिष्ठित व्यक्ती एका छोट्या तरुण मुलावर जबाबदारी सोडून चाललेला आहे. आणि योसेफासाठी एक असं घर मिळालं, त्याला स्वतःला अनुभवायला मी कोण आहे हे बहुतेकदा आम्ही स्वतःला पाहिजे संधी कधीच देत नाही. आम्ही त्या घरात कधीच जात नाही जिथं आम्हाला स्वतःला ओळखण्याची संधी भेटत आहे. आता मी कोण बनलोय, मी काय सांभाळू शकतो, मी काय करू शकतो, त्या घरात आम्ही स्वतःला कधीच आणत नाही. परमेश्वर आम्हाला वारंवार आणायचा प्रयत्न करतो, आम्ही सोडून टाकतो. का माहितीये का, तिथं आमच्या मनाप्रमाणे होत नाही, आम्हाला वाटतं तसं होत नाही. पण या वचनामध्ये आम्ही पाहतो की 6वं वचन जेव्हा आम्ही वाचतो, आम्हाला हे वचन सांगतं, त्याने आपले सर्व काही योसेफाच्या हवाली केले होते, म्हणून तो अन्य खाई. त्या पलीकडे आपले काय आहे याचे त्याला भान नसे. योसेफ हा बांधे, सूद व देखणा होता. इथं 3 वेळा एक शब्द होतो, त्याने आपलं सर्व काही योसेफाच्या स्वाधीन केलं. सर्व काही. मग त्याला कुठं गावाला जायचंय, तो योसेफाच्या स्वाधीन करून चाललेला आहे. घरात सोनं पडलेले, घरात पैसे पडलेले, योसेफाच्या स्वाधीन आहे. प्रियजनो, हा विश्वासूपणा योसेफाच्या जीवनातून तुम्हाला मला पाहायला भेटतो. दुसऱ्या घरात जेव्हा तो येतोय, त्याच्या अंगात प्रामाणिकपणा आहे, हाच प्रामाणिकपणा तिथे आहे. विश्वासूपणा आहे, हाच विश्वासूपणा इथे आहे. अधीनता ही पण याच घरामध्ये. हालाकी या 2 घरामध्ये प्रवासामध्ये माहितीये का, त्याने स्वतःच सगळं काही गमावलेलं आहे, पण चरित्र अजून गमावलेलं नाही त्याने. अधीनता, प्रामाणिकपणा, विश्वासूपणा हा सूड तो तिथे घेऊ शकला असता, की मला माझ्या भावाने विकलं ना, इथं मी श्रीमंत होतो या घरामध्ये. थोडं मी काढून काय करतो, लपून चिपून मी ठेवतो, छोटीशी जागा विकत घेतो, घर घेण्यासाठी स्वतःचं घर घेतो. नाही का, देवाबरोबर होता तो आणि देव त्याच्या बरोबर होता. आणि देवाने पाहिलं की याचं मन लोभी झालेलं नाहीये, ना पैशाप्रती, ना सोन्याप्रती, ना व्यक्तीप्रती. आणि सगळ्यात महत्वाचा त्याचा, आम्ही जर पाहतो त्याच्याकडं त्या घराचा सर्व हिशोब होता. मालकाने दिलं आणि योसेफाने हिशोब ठेवला. आम्ही हिशोब ठेवणारे लोक पाहिजे. आम्हाला जर कोणी जबाबदारी दिली ना, आमच्याकडे हिशोब पाहिजे. भले समोरचा मागो किंवा न मागो. तुम्हाला सांगू याचा लाभ काय होतो. प्रभू येशू वचन सांगतो की शाबास भल्या आणि विश्वासू दासा, तू थोडक्यात विश्वासू राहायला मी तुझी मोठ्यांवर नेमणूक करतो. हे जे थोडक्यात विश्वासू राहणे ना, आमच्यासाठी मोठे दरवाजे खोलतं. आम्हाला मोठे कामं मिळतात, मोठ्या जबाबदारी मिळतात, मोठा लाभही मिळतो. आणि इथं आम्ही पाहतो की योसेफाकडं त्या घराचा सर्व हिशोब होता. गहू किती आले, किती जनावर वाढलेत, किती गाया वाढल्यात, किती उत्पन्न आलेले, तो हिशोब ठेवायचा. मालक काही नव्हता ठेवत. आम्ही जर याचा विचार करू, किती वयाचा म्हणजे किती वर्षाचा त्यांचा संबंध आहे, खूप कमी. पण मालकाने एकच गोष्ट पाहिली, हा प्रामाणिक आहे, देवाबरोबर आहे, विश्वासू आहे, हा चांगला आहे, याला लोभ नाहीये, याला काही नाहीये, कारण सगळं त्याच्या स्वाधीन आहे. सोनं उघडं पडलेलं आहे, पैसे उघडे पडलेले आहेत, याच्याला 1 रुपया चोरी गेलेला नाहीये, याने जाऊन काय खाल्लेलं आहे. कदाचित तो जाऊन सहज विचारत असेल हॉटेलवाल्यांना की आमचा कामगार आला होता का चहा प्यायला. पैसे तर तसेच आहेत. किंवा त्याने बाजारात विकला असेल, याने बकरी विकली का, विकायला आलता का तो. मालकाने पाहिलेले. प्रियजनो, हा प्रामाणिकपणा एका उंच स्थानामध्ये आम्हाला घेऊन जातो, परंतु बहुतेकदा या प्रामाणिकपणाचं आम्हाला नुकसान पण सहन करावं लागतं.
अनेक जण आहेत की त्यांनी आपल्यावर कामावर प्रामाणिकपणा दाखवल्यामुळं त्यांच्या मालकाने त्यांना हाकललं, त्यांच्याविषयी चुकीचे रिपोर्ट दुसऱ्यांनी दिल्यामुळे त्यांना कामावरून हाकललं. त्याच कुठंच नाही. असं योसेफासोबत घडलं. आणि इथं आम्ही पाहतो त्याच्या चरित्राचा आणखीन एक महत्वाचा गुणधर्म, मोहापासून तो दूर होता. दुसऱ्या घरात त्यासाठी एक धोका होता. पहिल्या घरात काय झालं माहितीये, स्वप्नामुळे एक धोका भेटला, त्याला हाकलला गेला. दुसऱ्या घरातही तो तसा चांगला आहे, प्रामाणिक आहे, परंतु या घरात एक मोह वारंवार त्याच्याकडे होता आणि त्या मोहाला त्याने प्रतिकार केल्यामुळं ते घर देखील त्याला गमावं लागलं. ते घर गमावलं आणि आता एक तिसऱ्या अशा घरात तो गेला जे अंधाराने भरलेले आहे, ज्याचं भविष्य नाही आहे. का? प्रामाणिकपणा. मग बरेच लोक म्हणतात जगात जर राहायचं ना आम्हाला थोडंफार खोटं बोलावं लागेल. बोलतात ना लोक, हा जगाचा नियम आहे. काय म्हणतात? थोडंफार तर खोटं बोलावं लागल. योसेफाकडं काहीच खोटं नव्हतं आणि त्याने मोहाला प्रतिकार केला. तो मोहापासून दूर राहणार होता आणि सगळ्यात महत्वाचं, तो जे काही हाती घेतो ना ते सगळं काही सिद्धीस जात होतं. हे पण वचन अनेकदा आलं या योसेफाच्या चरित्रामध्ये. परमेश्वर त्याच्यासोबत आहे, हे वारंवार आलेलं आहे. सर्व काही त्याच्या स्वाधीन दिलेले, हे वारंवार आलेले. आम्हाला या गोष्टी काय दाखवत आहेत? आपण ख्रिस्ती व्यक्ती, यशस्वी व्यक्ती होऊ शकतो. आम्ही होऊ शकतो, पण परमेश्वर आमच्या सोबत पाहिजे. आम्ही पण परमेश्वर सोबत पाहिजे. आम्ही विश्वासू, आम्ही प्रामाणिकपणाने असायला पाहिजे. आणि हे त्याच्या मालकाला दिसून आलं. बघा, तुमचा माझा मालक देवाला न ओळखणार आहे, चांगली गोष्ट आहे. मग आम्ही अशा लोकांमध्ये काम करत आहोत जे देवाला ओळखत नाही किंवा त्यांना देवाची नीट माहिती नाही. त्यांना देवाची माहिती कुठून होऊ शकते माहिती का? तुमच्या कामांमधून. योसेफाने कामांमधून दाखवलं की देव त्याच्या बरोबर आहे. स्वार्थ सांगितली त्याने, पण त्याच्या वागणुकीतून, त्याच्या काम करण्याच्या पद्धतीमधून त्याने जगाला दाखवलं की माझा देव माझ्या बरोबर आहे. स्वार्थ गेली मालकापर्यंत. परंतु इथं आम्ही पाहतो की इथून त्याला हकलण्यात आलं आणि त्याच्या वाट्याला एक वेगळं घर आलं आणि एक छोटं घर आलं, तिसरं घर. आणि ते घर आहे बंदीशाळा, जेल. प्रामाणिकपणाने. आणि जेव्हा असं आपल्या लेकरांसोबत घडेल ना, असहनीय राहील, किंवा आपल्यासोबत जेव्हा घडल असहनीय राहील की इतकी प्रामाणिकता मी दाखवून काय भेटलं मला? मी या घरात प्रामाणिक काम केले, प्रामाणिक इमानदारीने अनेक वर्ष मी इथं राहिलो, मुलासारखं मी इथं काम केलं आणि यांनी माझ्यावर असे आरोप लावले, चोरीचे आरोप लावले, बलात्काराचे आरोप लावले. आज जेव्हा हे होतं माहितीये, समाज उठतो, समाज उभा राहतो. मग योसेफासोबत कोणता समाज नव्हता, योसेफ एकटा होता. पण त्याच्याबरोबर एक अलौकिक गोष्ट होती, परमेश्वर त्याच्याबरोबर होता. आज परमेश्वर आमच्यासोबत पाहिजे आणि आम्ही पण परमेश्वर सोबत असायला पाहिजे. तिसऱ्या घराकडं आम्ही येतो. याच 39व्या अध्यायामध्ये आम्हाला तिसऱ्या घराविषयी आम्हाला पाहावयास भेटतं. 19 आणि 20 वचन. आपल्या गुलामाने माझ्याशी असे वर्तन केले, हे आपल्या बायकोचे बोलणे जेव्हा त्याच्या धन्याने ऐकले तेव्हा त्याचा राग भडकला. योसेफाच्या धन्याने त्याला धरले आणि राजाचे बंदिवान होते त्या बंदीशाळेत त्याला टाकले. तो त्या बंदीशाळेत राहिला. तथापि परमेश्वर योसेफाबरोबर असून त्याने त्याच्यावर दया केली आणि त्या बंदीशाळेच्या अधिकाऱ्याची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे केले. बंदीशाळेच्या अधिकाऱ्याने त्या बंदीखान्यात असलेले सर्व बंदिवान योसेफाच्या स्वाधीन केले आणि तेथे जे काही ते करून घेणारा तो असे. त्याच्या स्वाधीन जे काही होते त्याकडे बंदीशाळेचा अधिकारी पाहत नसे, कारण परमेश्वर योसेफाबरोबर होता आणि जे काही तो हाती घेई ते परमेश्वर यशस्वी करी. आता आम्ही पाहतो योसेफाचं चित्र पूर्णपणे उलटलं. मुलगा, गुलाम, दुसरं घर. आता तिसरं घर काय सांगायचं माहितीये का? तो एक कैदी आहे. गुलाम नाही, गुन्हेगार आहे. तर वाढत नाही चालले,
स्तर कमी 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 होत चाललेले. आता तो एक गुन्हेगार आहे, अपराधी आहे, आणि तिसरं घर त्याच्या वाट्याला आलेलं आहे, गुलामगिरीचं. गुलामगिरीपेक्षा बदतर, खराब, वाईट आम्हाला काय पाहायला भेटत आहे? तो एक आता कैदी आहे, अपराधी आहे, आणि खूप मोठा तो अपराधी आहे. आणि आता त्या अपराधातून त्याला कोणी वाचवणार नाही. आजही इजिप्तच्या देशांचे, अरब कंट्रीचे कायदे बदललेले नाहीत, कठीण कायदे आहेत. आणि इथे जर आम्ही पाहतो, त्याच्यावर बलात्काराचा आरोप होता, आणि या जेलमधून वाचणं त्याच्यासाठी अशक्य अशी गोष्ट होती. आणि वचन आम्ही पाहतो, त्याला बंदीशाळेत टाकलं, तेव्हा परमेश्वर योसेफा बरोबर असून त्याने त्याच्यावर दया केली. पुन्हा इथं आम्ही काय पाहतो? तो जेलमध्ये गेलेला आहे, देव त्याच्या बरोबर आहे. एक गोष्ट आमच्यासाठी सर्वांसाठी उत्तेजनाची काय माहिती का? आम्ही जेलमध्ये असो, आम्ही काही न करता घाबरायचं कारण नाहीये, रडून जायचं कारण नाहीये. आपल्यासाठी आनंदाची ही गोष्ट आहे, त्या जेलच्या खोलीमध्ये सुद्धा परमेश्वर आपल्या बरोबर आहे, माझ्या बरोबर आहे. आम्ही स्वतःला सांगतो, मला जेलमधून काढणारा कोणी वकील नाही, कोणता पोलीसवाला नाही, कोणते नातेवाईक नाही, कोणता पैसा नाही, काय हरकत नाही, पण परमेश्वर माझ्या बरोबर आहे, मला शांती देणारा देव माझ्या बरोबर आहे. आम्ही या तिन्ही घरांमध्ये जर पाहतो ना, योसेफाच्या जीवनामध्ये एक गोष्ट खूप समोर येते, ती म्हणजे त्याच्या जीवनात शांती होती, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याला खात्री होती, मी गुलाम म्हणून आलेला आहे दुसऱ्या घरात, देव माझ्या बरोबर आहे. आता तो तिसऱ्या घरात आलेला आहे, कैदी येतो, त्याच्या अवतीभोवती खूप मोठे मोठे गुन्हेगार आहेत, दरोडेखोर, खून करणारे, रागाने भरलेले लोक असतील. पण हे कोणाच्या स्वाधीन केले? ज्याने कधीच अपराध केला नाही त्याच्या अधीन केलेले. ऐकतील का अपराधी लोक आमचे? जेव्हा जेलमध्ये जातो ना, जुने अपराधी नवीन अपराध्याला विचारतो, काय करून आला बाबा तू? आम्ही जर म्हणून काही नाही केलंय ना, ते सर्व म्हणतील तू आम्हाला येड्यात काढायला लागला. मग जेव्हा आम्ही सांगू आम्ही छोटीशी चोरी केली, ते म्हणतात हे काहीच नाही, आम्ही तर खूप मोठमोठे दरोडे टाकले. तो मोठा दरोडेखोर आपला ऐकल का? आपल्या अधीन होईल का? इथं आम्ही काय पाहतो माहितीये का? योसेफवर हा एक अभिषेक होता. पोटीफराच्या घरात पण सगळं काही त्याच्या अधीन होतं, त्याच्या स्वाधीन होतं. आता या तिसऱ्या घरात तो जेव्हा येतो, इथं आम्ही पाहतो की परमेश्वराने त्याच्यावर दया केली आणि बंदीशाळेच्या अधिकाऱ्याची त्याच्यावर कृपा व्हावी असं केलं. आणि काय केलं बंदीशाळेच्या अधिकाऱ्याने? सगळे कैदी योसेफाच्या अधीन स्वाधीन केले. हो का बरं? आम्ही एक नवीन आलेला पोरगा आहे ना, आम्ही 50 खुनं केलेत, त्याला एका फटक्यातच आम्ही आडवं करू शकतो. आम्ही त्याचं ऐकावं आहे ना? आपल्याकडे खूप चालाकी आहेत, पण तो आपल्या रागापुढे घाबरल. इथं आम्ही काय पाहतो? योसेफाकडे चालाकी नाही, ताकद नाही, पण योसेफाकडे देव आहे. योसेफाकडे चांगलं व्यक्तिमत्व होतं, देखणं होता तो, पण काय त्याच्या बॉडी बिल्डर काय असं नसल. पण आम्ही काय पाहतो? बंदी शाळेचे वचन आम्हाला वचन सांगतं, सर्व बंदीवान त्या अधिकाऱ्याने योसेफाच्या स्वाधीन केलं. कर बाबा तू यांना सरळ. जेलर झाला आता योसेफ, जेलर झालेला आहे, सगळ्या कायद्यांना सुधारायचं काम, आणि तितकेच वैरी त्याचे. आणि जेलमध्ये खूप भयानक वातावरण असतं. इथं आम्ही काय पाहतो? योसेफावर कृपा दृष्टी व्हावी असं देवाने केलं. तुम्ही जेलमध्ये असा, तुम्ही कुठं असा, आपली धार्मिकता भ्रष्ट नाही झाली पाहिजे, आपला विश्वासूपणा डागाळा नाही पाहिजे, आपला प्रामाणिकपणा खराब नाही झाला पाहिजे, आपलं देवाशी नातं तुटलं नाही पाहिजे. भले आम्ही दोन्ही घर गमावलेले काही न करताना, आमचं चरित्र बदललं नाही पाहिजे. पण जर आमचं चरित्र बदलतं, याचा अर्थ आम्ही देवाला हाकलतो, देवालाही सुद्धा आम्ही नाकारतो. तिसरं घर त्याच्या वाटेला आलंय. इथं तर कोणी माहितीये का? चांगलं बोलणारं कोणीच नाही. आता सगळे भयानक लोक आहेत, आरेकारे करणारे लोक आहेत, शिवी देणारे लोक आहेत, आणि कोणाच्या स्वाधीन आहेत? एका अशा व्यक्तीच्या ज्याच्यासोबत देव राहतो. जर देव तुमच्या माझ्यासोबत आहे ना प्रियजनो, मग देवाने सगळं काही आपल्या स्वाधीन केले. पण जर आम्ही त्यांच्या पाय पडू, दादा मला काय करू नका, मी तुमचे पाय दाबून देईल, कस काय देव त्याला आपलं स्वाधीन करत? आम्हीच त्याच्या स्वाधीन झालोय. आम्ही काय ऐकलंय? 50 खून करून आलाय तो,
त्याने भयानक दरोडे टाकले, दुसरा व्यक्ती, आम्ही त्यांच्याशी दोस्ती करतोय, कशासाठी? त्याने मारू नये चिडू नये म्हणून. परंतु वचन सांगत आहे, जेलच्या अधिकाऱ्याने योसेफाच्या स्वाधीन सगळे कैदी केले. हे वचन सांगत आहे. याच्यावर तुम्हाला मला लक्ष देणं. योसेफकडे हा अभ्यास नव्हता. आता योसेफकडे बाकी सगळं काय होतं, परंतु एक नवीन प्रशिक्षण त्याच्या हातात आलं. आता तुला आता माणसांना नीट करायचं. कोणत्या माणसांना? बिघडलेल्या माणसांना. त्याचेच भाऊ बिघडलेले होते. मिनिट पण नाही भेटले त्याला ठीक करायला. हाकलण्यात आला, तो विकण्यात आला. त्याला त्या सगळ्यांमध्ये आपले भाऊ दिसत. मग सूड घ्यायला पाहिजे नव्हता त्याने, आहे ना, की यांनी पण असंच विकलेले आहे ना, मग मी घेतो बरोबर बदला. नाही प्रिजनो, इथं पण काय शब्द आहे माहितीये का? देव त्याच्या बरोबर आहे. या तिन्ही घरांमध्ये आम्ही काय पाहतो माहितीये? देव त्याच्या सोबत आहे. तुमच्या जीवनामध्ये कदाचित तुम्ही फक्त पहिलं घर सोडलं असेल, तुम्ही दुसऱ्या घरात आला असाल, ते तुम्हाला गुलामासारखी वागणं असेल, तुम्ही काम करत असाल, तुम्हाला तुमच्या कामावरचे अधिकारी फक्त नौकर म्हणून पाहत असेल, राग नका मानू, देवाला सोबत ठेवा. कारण एक वेळ येईल, त्या मालकाला दिसून येईल देव तुमच्या बरोबर आहे. हे योसेफाने दाखवून दिलं. आता तो तिसऱ्या घरात आला. हे फक्त अधिकाऱ्याला समजलं की हा खूप चांगला व्यक्ती आहे, खूप चांगला व्यक्ती. का? कारण वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर त्याच्या बरोबर असून पण त्याने त्याच्यावर दया केली आणि बंदी शाळेच्या अधिकाऱ्याची त्याच्यावर कृपा दृष्टी व्हावी असं केलं. कृपा दृष्टी व्हावी. त्या बंदी शाळेच्या मालकाने किंवा बंदी शाळेच्या अधिकाऱ्याने योसेफाचं सगळं कॅरेक्टर ऐकून घेतलं. जेव्हा एखादा नवीन कैदी येतो ना, पहिले त्याला अधिकारी प्रेमाने विचारतात, काय रे बाबा, काय करून आला, काय केलं होतं तू? मग सगळं खरं खरं सांगतात. योसेफाने सगळं खरं खरं सांगितलं असं, पण त्या अधिकाऱ्याने बाहेरून पण माहिती काढली असेल की खरंच याने असं काय केलं का. आणि पोटीफराच्या घरातल्या नोकरांनी सांगितलं असेल की साहेब त्याने काहीच हात नाही लावला, ती बाईच वेडी होती, खोटा आरोप लावला त्याच्यावर. ते पोरग खूप हुशार आहे, त्या पोरामुळं आमच्या मालकाच्या घरामध्ये यश आलं, आम्ही आशीर्वादी चालू. हे जेव्हा कोण ऐकतंय, बंदी शाळेचा मालक ऐकतोय, तेव्हा त्याला काय वाटलं असेल, माझा पण जेल चांगलं होईल. आता आमच्याविषयी कोणीतरी चांगले रिपोर्ट देतं आणि वाईट पण देतं. जर आमचं चरित्र चांगलं आहे ना, आम्हाला काही घ्यायचं कारण नाही, आमचे चांगले रिपोर्ट आपोआप जातात. जेलमध्ये योसेफाचे चांगले रिपोर्ट गेले. त्या काळात एखादा कैदी आजच्या काळात जेलमध्ये जातो ना, त्याचे रिपोर्ट पण बाहेरून काढून येतात, वस्तीतून, शहरातून, जिथं तो राहतो त्या एरियातून. मग जेलचे जेलर सुद्धा कधी कधी दया करतात. त्यांना कळतं ही व्यक्ती तशी नाहीये, ही चांगली व्यक्ती, हिला आम्ही चांगल्या रूम मध्ये ठेवू, जेलमधल्या चांगल्या, म्हणजे जिथं त्याला त्रास नाही देण्यात येणार. परंतु इथं काय माहितीये का, योसेफावर एक भयानक जबाबदारी आली. सगळ्या बंदीबानांना योसेफाच्या स्वाधीन केलं आणि तेथे जे काही तो करायचा, करून घेणारा तो असे, त्याच्या स्वाधीन जे काही होते त्याच्याकडे बंदीशाळेचा अधिकारी पण पाहत नव्हता. ही दुसरी व्यक्ती सोडून दिलं योसेफाच्या स्वाधीन. पहिली व्यक्ती पोटीफर आहे, त्याने सोडून दिलं घराचा कारभार, शेतीन, बकऱ्यान, व्यवसाय, आलेले नफा कमाई सगळे योसेफाच्या हातात आहे. इथं आम्ही काय माहितीये का, बंदीशाळेच्या अधिकाऱ्याने सोडून दिलं त्याच्यावर जबाबदारी. बिंदास आहे तो, त्याला भीती नाहीये कैदी पळून जातील का, कधी योसेफाचा खून करतील आणि योसेफानंतर आमचा खून करतील, ही काहीच भीती नाहीये. एक साम्य योसेफाच्या चरित्रामध्ये आणखीन एक पाहायला भेटतं की तो इतका प्रामाणिक, इतका व्यवस्थित आहे की अधिकारी लोकांनी जेव्हा ते स्वाधीन केलं ते पाहत नव्हते. आणि याचं कारण दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा येतं, कारण परमेश्वर योसेफा बरोबर होता. प्रियनो, या वाक्याचा आमच्या हृदयाशी आम्ही टोकून बघूया, परमेश्वर माझ्या बरोबर आहे का? मी असं काय करतोय की देव माझ्या बरोबर? मी इमानदारीने वागलो, मला धोका भेटला. मी चांगलं वागलं, माझ्यावर खोटे आरोप आले, तरी देवाने मला सोडलं नाही, मी पण देवाला सोडलं नाही. आता हे कोणाला दिसतं माहितीये का, मिस्र मधल्या दुसऱ्या प्रमुख व्यक्तीला, साध्या सुध्या व्यक्तीला नाही. पहिला अंमलदार आहे, खूप मोठा अधिकारी आहे, त्याने पाहिलं
याच्या आता जे काय जातं ना, देव त्याच्या बरोबर आहे. आता बंदी शाळेचा अधिकारी बघत आहे की देव त्याच्या बरोबर आहे आणि त्याने कैदी सोडलेले आहेत. अभिषेक आहे प्रियजन, हे तिसरं घर त्याच्या वाट्याला आलेलं आहे आणि तिसऱ्या घरातही त्याच्यावर जबाबदारी आलेली. कोणाला सुधरवायची? बिघडलेल्यांना. कस काय सुधरवल? याने कधी कोणाला काही सरळपणे बोलला नाही, स्पष्टपणे बोलला नसल आणि त्याला जबाबदारी काय आलेली आहे? या बिघडलेल्या लोकांना, तरुणांना सुधरवायचं. आणि वचन सांगतं की बंदी शाळेचा अधिकारी ते पाहत नव्हता, कारण परमेश्वर योसेफावर होता आणि जे काही, पुन्हा हे वाक्य येतं, जे काही तो हाती घेई ते सगळं सिद्धीस जात होतं. तुम्हाला मला जर असं व्यक्ती बनायचंय, जे काय आम्ही हातात घेतो पूर्ण होईल. प्रामाणिक, खरं, देवाचं भय पाहिजे. दुसरं देव तुमच्या माझ्यासोबत, देवाला राहायला आवडलं पाहिजे. देवाला भले आम्हाला लोक लुटत आहेत, आमचा गैरफायदा घेत आहेत, आमच्या तोंडून एकही वाईट शब्द निघत नाही, देवाला आमच्यासोबत राहायला आवडेल. मग भले आम्ही जेलमध्ये आहोत, देव आमच्याद्वारे जेलमध्ये काम करल. हे काम जेलच्या अधिकाऱ्याचं आहे, त्याच्याकडून होत नाही, देव तुमच्या माझ्याकडून करल. आणि इथं वचन आम्हाला सांगत आहे की परमेश्वराने त्याला तिथं यशस्वी केलं आणि त्या घरात पण योसेफ प्रामाणिक होता, इमानदार होता, अधीनतेमध्ये होता आणि तो जे काही करायचा देव त्याला यश द्यायचा. त्याची पद्धत आम्हाला शिकणं आहे. मग प्रियजनो, या पद्धतीमध्ये एक खूप वेगळापणा आहे जे योसेफाकडे होतं, ही आम्ही आपल्या जीवनामध्ये अवलंबली पाहिजे. आम्ही आमच्या पद्धती अवलंबतो आणि तुम्हाला सांगू, आम्ही जास्त यशस्वी होऊ शकत नाही. कदाचित तुम्ही तुमचा आतापर्यंतचा अनुभव बघा, आम्ही आमच्या पद्धती, आमच्या काम करण्याच्या पद्धती, आमच्या व्यवहार हाताळण्याच्या पद्धती आम्ही अवलंबल्यात आणि पाहिजे त्या मानाने यश आमच्याकडे नसल तर आम्हाला योसेफाची पद्धत अवलंबणं गरजेचं आहे. आणि याच घरामध्ये योसेफाचा आणखीन गैरफायदा घेण्यात आला, त्याच्या चांगुलपणाचा. पहिल्या घरात पण चांगुलपणाचा गैरफायदा घेण्यात आला, कपडे काढले, मारलं, तरी योसेफ काय बोलला नाही. दुसऱ्या घरात पण प्रामाणिक राहिला, गुलाम होता आणि काय, जेल भेटलं. आता जेलमध्ये आला, इथं पण त्याचे सहकारी किंवा सहबंदीवान काय करते माहितीये का? त्याच्या चांगुलपणाचा फक्त गैरफायदा घेते. पण एक गोष्ट तेव्हाही योसेफाकडे होती, प्रामाणिक आणि चांगलं राहणं, दया करणं. आणि या जेलमध्ये 2 कैद्यांच्या स्वप्नाचा अर्थ योसेफाने त्यांना सांगितला आणि त्यांनी अनुभवलं की खरंच देव याच्या बरोबर. योसेफाच्या वाट्याला आलेले 3 घर आहे, पण या 3ही घरांमध्ये काय माहितीये का? सगळं गमावलं त्याने. या प्रत्येक घरात त्याला मोठे वाटे गमवावे लागले. पहिल्या घरात बापाचा प्रेम, बापापासून आलेले कपडे गमावले, आठवणी, सगळ्या आठवणी गमावल्या त्याने. दुसऱ्या घरात उन्नतीची वेळ आली होती, नामांकित पुरुष होण्याची वेळ आली होती, गमावलं. आता तिसऱ्या घरात आहेत फक्त प्रामाणिकपणे काम करणे आणि विश्वासू राहणे. पण हे विश्वासू राहणं त्याच्यासाठी केवढ्या मोठ्या आशीर्वादाचं कारण होतं हा त्याने आणि आपण कधीच विचार केला नसेल. की जेलमध्ये तो जे काही प्रामाणिकपणा दाखवते, कडूपणा दाखवत नाहीये, त्याच्यासोबत काय अनर्थ घडलेला आहे तो त्याने कोणाला दाखवला नाही. तर ते कसे चांगले होऊ शकतात हे त्याने सगळ्यांना दाखवलं. हा चांगुलपणा त्याने दाखवला. या अंधाऱ्या खोल्यामध्ये त्याला उजेडाकडं एका राजवाड्यात नेणारा मार्ग तयार झाला. आणि मार्ग कुठं खोलतात माहितीये का? अंधाऱ्या खोल्यामध्ये. पण आम्ही तिथेही देवासोबत पाहिजे. लोक आमचा फायदा घेतात, लोक आमच्याकडून प्रार्थना करून घेतात, लोक आमच्याकडून आरोग्य प्राप्त करून घेतात. हो, करू द्या, त्यासाठीच लोक आहेत आपल्या अवतीभोवती. पण आम्ही प्रामाणिक, विश्वासू, इमानदार आम्ही असायला पाहिजे. 4थं घर आपल्या समोर येतं योसेफाचं, आणि हे सगळ्यात शेवटचं घर, आलिशान घर, फारोचं घर, त्याच्या वाट्याला आलं. आता या घरामध्ये योसेफ या 3ही घरांच्या बरोबरीपेक्षा अधिक उंच आहे. या 3ही घरांमध्ये त्याने सगळं गमावलं.
पण चौथ्या घरामध्ये माहिती आहे का, त्याने अनेक पटीने मिळवलं, आणि त्या पटीने त्याने मिळवलं ज्याचा त्याने कधीच विचार केला नाही. मला उत्तेजन करत नाही तुम्हाला. आम्ही या घरांमधून देव जर आम्हाला घेऊन जातो ना, आम्ही चुपचाप जायला पाहिजे. आम्ही देवाविरुद्ध पण तक्रार करतो, आम्ही आई बापांविरुद्ध तक्रार करतो, आम्ही अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार करतो. काय बंदीशाळेचा अधिकारी, मी सगळ्या कायद्यांना नीट केलं, मला जेलमधून बाहेर नाही काढलं ते. बोलू का नाही आम्ही? हे काय खराब माणूस आहे हा. वर्षभर मला वापरून घेतलं, सगळे कैदी आता चांगले वागू लागले, पण काय मला माझ्यासाठी सुटकेचं काहीच करत नाही हा. हो, सगळ्यांनी लुटलं त्याला, सगळ्यांनी त्याचा गैरफायदा घेतला. योसेफाने आठवण काढलीच नाही. कृपा कोणी आठवणी काढू नका. का आठवणी काढू नका माहिती आहे? तुमच्यासाठी येणारे मोठे वाटे ते आणखीन त्यांना यायला उशीर लागेल. आम्ही जर म्हणू ना हे आणि असं केलं आणि त्याने ते केलं, सोडून द्या ते. आपल्याकडे एक म्हण आहे, नेकी कर और कुएं में डाल. चांगलं करा सोडा. योसेफ चांगलं करत चालला होता, भावांना जेवण घेऊन चालला होता, भावाने त्याला उपाशी हाकललं. खूप त्रासदायक गोष्टी असतात त्या. जेव्हा आम्ही एखाद्याला उपाशी ठेवतो ना, त्याच्यासमोर आम्ही जेवतो ना, त्याला काही नाही होत, पण आम्हाला त्यानंतर आठवणी खूप त्रास देतात की त्याच्या समोर मी जेवलो, त्याला जेवण नाही दिलं. तुम्हाला सांगू, आता योसेफाच्या वाट्याला आलिशान जेवण येणार होतं. पहिल्या घरात चांगलं जेवण होतं, दुसऱ्या घरात नोकराचं जेवण होतं, तिसऱ्या घरात काय माहितीये का, गुन्हेगाराचं जेवण आहे. चुपचाप खाल्लं, आनंदाने खाल्लं, देवाला धन्यवाद दिले. या 3 घरात वाईट अवस्था आहे, आणि या सगळ्याची भरपाई देवाने त्याची केली. पण जर आम्ही तक्रार करू ना, ही भरपाई भेटायला आम्हाला उशीर लागेल. आम्ही माणसांकडे पाहू ना, तर आम्हाला मग उशीर लागेल. योसेफाने माणसाकडे पाहिलं, आम्ही माणसाकडे पाहतो. हा योसेफाचा आणि आपला फरक. कदाचित योसेफासारखे दुःख आपल्या वाट्याकडे आहेत, परंतु योसेफासारखं शांत राहणं, परिस्थितीला सामावून घेणं, परिस्थितीला घेऊन चालणं आपल्याकडे नसेल. तर कुठूनही आशीर्वाद भेटतील आम्हाला. आता हे 4थं घर त्याच्या वाट्याला आलं, परंतु माहितीये या 4थ्या घरासाठी तो एक कैदी म्हणूनच समोर आला. दुसऱ्या घरामध्ये माहितीये गुलाम म्हणून समोर आला, 4थ्या घरात कैदी म्हणून समोर आला. हे फरक. मुलगा नाहीये, कैदी येतो, गुलाम आहे दुसऱ्या घरामध्ये, पण 4थ्या घरामध्ये राजासमोर उभा असलेला एक कैदी. त्याला संधी भेटत आहे. काय करायची माहितीये का? एकच संधी आहे. चांगलं केलं तर देवाची दया आहे, आणि चुकीचं काय केलं जागेवर मरण आहे. पण जर आम्ही चांगलं करू, बघा आमची सत्कर्म, आमची धार्मिकता, आमची चांगली कामं, मग ती सामाजिक पण असेल, तुम्हाला अशा स्थानावर नेतील ज्याचं तुम्ही कुठंच स्वप्न पाहिलं नसेल. आणि हे योसेफाच्या वाट्याला आलं. 4थं घर. 41वा अध्याय. नववं वचन, 8वं आणि 9वं वचन. सकाळी फारोचे चित्त अस्वस्थ झाले आणि त्याने मिसर देशातील अवघे ज्योतिषी व पंडित यांना बोलवले. फारोने आपली स्वप्ने त्यांना सांगितली, पण फारोला त्याचा अर्थ सांगणारा कोणी नव्हता. तेव्हा पहिले बरदारांचा नायक फारोला म्हणाला, माझ्या अपराधांची आज मला आठवण होत आहे. फारोची आपल्या सेवकांवर इतराजी झाली होती, तेव्हा त्याने मला व आचार्यांना, नायकाला गारद्यांच्या सरदाराच्या वाड्यात कैदेत ठेवले होते. तेव्हा एकाच रात्री आम्हा दोघांना, मला व त्याला लागू पडतील अशा अर्थाची स्वप्ने पडली. तेथे त्या गारद्यांच्या सरदाराचा दास कोणी इब्री तरुण पुरुष आमच्याबरोबर होता. त्याला आम्ही आपापली स्वप्ने सांगितली व त्याने त्यांचा अर्थ आम्हाला सांगितला. त्याने प्रत्येकाच्या स्वप्नानुसार अर्थ सांगितला. त्याने आम्हाला अर्थ सांगितला तसेच घडून आले. मला आपल्या हुद्द्यावर पूर्ववत रुजू केले आणि त्याला फाशी दिले. मग फारोने योसेफाला बोलावणे पाठवले. तेव्हा त्याला तक्षणी बंदीखान्यातून बाहेर आणले आणि तो आपले मुंडन करून व वस्त्रे बदलून फारो पुढे आला. फारो योसेफाला म्हणाला, मी एक स्वप्न पाहिले, त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही. मी तुझ्याविषयी ऐकले की तू स्वप्न ऐकताच त्याचा अर्थ सांगतोस. योसेफ फारोला म्हणाला, मी कोण सांगणारा?
फारोला शांती देणारे उत्तर देवच देईल. पहा, या वचनामध्ये आम्ही काय पाहतो की आता एका चौथ्या घरात तो आलेला आहे. पण चौथ्या घरामध्ये आम्ही काय पाहतो माहितीये, त्याला बंदीवान म्हणून राजासमोर आणलेले. त्याचं मुंडन केलं, त्याचे कपडे बदलले राजासमोर जाण्यासाठी. आणि राजाला त्याच्या नोकरांनी सांगितलं की महाराज, एक तरुण आहे जो स्वप्न आणि त्याचे अर्थ सांगतो, एक संधी देऊन बघा. आणि योसेफ आता फारोसमोर आहे. आणि जर आम्ही 40वा जर अध्याय आम्ही पाहतो, 40वा अध्याय 23 वचनामध्ये जर तुम्ही पाहताल, तिथे वचन आम्हाला सांगतं, तथापि प्याले बरदारांच्या नायकाने योसेफाचे स्मरण ठेवले नाही, तो त्याला विसरला. 2 वर्ष विसरला, उपकार विसरला. आता घेणं देणं नाहीये, जे स्वप्नाप्रमाणे घडलं दुसऱ्या दिवशीच घडलं. आणि तुम्हाला सांगू, 2 वर्ष तो विसरला. 2 दिवसाच्या आतच तो बाहेर आला. पण बाहेर येण्याचा मार्ग दाखवणाऱ्या व्यक्तीला तो जागेवर विसरला. 2 वर्ष तो पार त्याला विसरला. आणि राजाने स्वप्न पाहिलं तेव्हा त्याला आठवलं. तेव्हा तो म्हणतो, महाराज मला क्षमा करा, मी स्वार्थीपणाने वागलो. लोक तुमच्याशी माझे जेव्हा स्वार्थीपणाने वागतील, रडत बसू नको. का मी रडावं? त्या माणसांना आम्ही आठवून काय करतो माहितीये का? रडतो, शोक करतो, रागावतो. योसेफ नाही रागावलं. आणि राजा समोर आणताच राजा खुश झाला. राजाने संधी कोणाला दिली माहितीये का? त्या गार्दांच्या नायकाला दिली. आणि जर योसेफ तसा नसता, पहिले तो उडवला गेला असता की तू खोटं बोलतो, या माणसाला काही सांगता येत नाही. राजा म्हणतो त्याला लगेच बोलवा. कपडे बदलले आणि कैदी म्हणून तो आता चौथ्या घरात आलेला आहे. आणि बघा, या राजवाड्यात तो राजाची समस्या सोडविण्यासाठी आला होता. दुसऱ्या घरात माहितीये, पोटीपराच्या घराला आशीर्वादित करण्यासाठी आला. पोटीपराचं घर आशीर्वादित झालं, योसेफाला आशीर्वाद नाही मिळाले, शिक्षा मिळाली. पोटीपराचं घर त्याने उन्नती मिळवली, योसेफ भिकारी होऊन आला. काय करायचं अशा ठिकाणी काम जिथं आम्हाला आमच्या लेकरांना काहीच भेटणार नाही? ते श्रीमंत झाले ना आम्ही भिकारी. जर आम्ही पैशामध्ये आशीर्वाद मोजत आहोत, आमचे जगी विचार आहे. मग योसेफाला मान्य होतं, मी भिकारी ते भिकारी, पण माझा देव माझ्यासोबत. आम्हाला मान्य आहे का? आम्हाला मान्य नाही हा नियम. कसं काय मान्य होईल? ही मरमरी कष्ट आम्ही कशासाठी करतो? भिकारी व्हायसाठी. योसेफ भिकारी होऊन जेलमध्ये गेला. त्याच्या मालकाने फिरून त्याला 1 रुपया दिला नाही. जेलच्या अधिकाऱ्यांनी पण वापरलं, तिथलच्या कामगारांनी पण वापरलं, कोणी त्याला काहीच बक्षीस फुल सुद्धा दिलं नाही. आमच्यासोबत जर घडतं, योसेफाला आठवा. मग आम्ही योसेफापेक्षा मोठ्या गोष्टी करत नाहीये. परंतु इथं आम्ही काय पाहतो माहितीये, तो पोटीपराच्या घरात गेला. पोटीपराच्या घराला सगळ्या समस्या सुटल्या. आता तो एका राजाची समस्या सोडवण्यासाठी राजाच्या घरात त्याला नेण्यात आलेला. देव आम्हाला कधी कधी अशी महान संधी देतो, पण एक लक्षात ठेवा, या चौथ्या घरात येतानाही त्याच देवाशी तेवढंच महान नातं होतं. बलात्काराचे आरोप, कैद्यांचे त्रास, भावांचं मारणं, यांनी त्याच्यावरचं देवाचं प्रेम कमी नाही केलं. आपलं मात्र नक्की होईल कमी, की आपले नातेवाईक आपला गैरफायदा घेतात, आपल्याला वापरत आहेत, विसरून जातात, आपल्याला फोन करत नाही, भेटत नाही, आपल्या दारात येत नाही, है ना. कदाचित आपल्या प्रार्थनावर परिणाम होतो. योसेफाच्या आत्मिक जीवनावर परिणाम नाही झाला, प्रियजन. मग आमच्या जीवनावर कसं काय होतं बरं? इतकं मोठा योसेफापेक्षा आमच्यासोबत वाईट घडलेलं आहे का? पण आम्ही स्वतःला असं दाखवतो, योसेफापेक्षा खूप भयंकर गोष्टी, क्रूर गोष्टी माझ्यासोबत घडल्या, म्हणून मी आता चर्चमध्ये जायच्या लायकीचा नाही, किंवा मला चर्च आवडत नाही, मला प्रार्थना आवडत नाही, मला वचन आवडत नाही. का? कारण आम्ही स्वतःला असं सांगतो की योसेफापेक्षा भयानक गोष्टींचा सामना मी केला, योसेफाने नाही केला. जेलमधले सगळे चांगले झालेत, पण योसेफ अजून जेलमध्ये. त्याला राजासमोर कायद्यासारखं आणलेलं आहे. आणि राजा त्याला विचारतो की मी ऐकलेले, तू स्वप्न ऐकतास, स्वप्नाचा अर्थ सांगतो. योसेफ त्याच्या जीवनात कोण मोठं इथे दाखवते की तुमच्या स्वप्नाचा अर्थ देवच सांगल, देवच सांगल, देव देव देव.
या सगळ्या प्रसंगामध्ये देव आहे त्याच्यासोबत. प्रियजनो, हे खूप भयानक प्रसंग आहेत. हे प्रसंग माणसाला बर्बाद करतात, माणसाला कडू बनवतात, माणसाला क्रोधिष्ट करतात, माणसाला सूड घ्यायला मजबूर करतात. पण योसेफाकडे काहीच नाही आलं. योसेफाकडे फक्त देव होता, त्याने पण देवाला जाऊ दिलं नाही. यशया म्हणतो परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला. योसेफाकडे माहिती कोणता काळ होता? 18 वर्षानंतर 30 वर्षापर्यंतचा काळ योसेफाकडे होता परमेश्वर प्राप्तीचा. आपल्याकडे पण हा काळ येतो, परंतु माहितीये आम्ही या काळात परमेश्वराला हरवून बसतो, परमेश्वराला गमावून बसतो आणि परमेश्वराला आपल्या जीवनात हाकलून बसतो. परंतु योसेफ राजाला सांगत आहे, तुमच्या स्वप्नाचा अर्थ देवच तुम्हाला देऊ शकतो. तुमच्या स्वप्नाचा अर्थ परमेश्वरच तुम्हाला सांगू शकतो. आणि राजा त्याला विचारत आहे आणि तो राजाला त्या ठिकाणी सांगतो. आणि या वचनामध्ये जेव्हा आम्ही पाहतो की राजाने स्वप्न दोनदा पाहिलं आणि योसेफ तो अर्थ जेव्हा त्याला तिथं सांगतो, तर एक खूप चांगली गोष्ट घडली. पण त्या अगोदर मला तुम्हाला सांगणे, त्या अगोदरच्या 3ही घरांमध्ये योसेफ तसाच होता, नम्र, प्रामाणिक, विश्वासू. 3ही घरांमध्ये देवाने त्याला 3 वेगवेगळ्या घरांमध्ये नेलं, पण त्याचा विश्वासूपणाने डगमगला, त्याचं तारुण्याने बळकलं. कदाचित आपलं बळकल का माहितीये का? कारण आपण लगेच आकर्षित होतो, आपण लगेच आकर्षणाला बळी पडतो, आपण मोहाला बळी पडतो आणि आपण त्यामध्ये स्थिर नाही राहत. कारण आपलं लक्ष देवाच्या ऐवजी मनुष्यावर, पैशावर, सोन्यावर जातं. होऊ शकतं. योसेफाच्या जीवनामध्ये एकच लक्ष होतं, परमेश्वर. देव त्याच्या बरोबर, त्यालाही खात्री होती की देव मला परवानगी देत नाही करायला, मी नाही करू शकत. आणि जेव्हा 4थ्या घरामध्ये तो येतो, तर तो राजाला पटणारा आणि लोकांना आवडणारं उत्तर देतो. देव सगळं काही करल. आणि फारो जेव्हा त्याचं उत्तर ऐकतो, तेव्हा एका संभाषणामधून राजाच्या समोर राजाला चांगला सल्ला देणारं, राजाला आकर्षित करणारं, राजाला पटणारं उत्तर योसेफ जेव्हा देतो, राजा खूप आनंदी होतो योसेफाविषयी. आपल्याकडे एकच चांगली गोष्ट असेल, तो आहे आपला स्वभाव. तो बदलला नाही पाहिजे. परिस्थिती असो, पैसा असो का दुःख असो, जर प्रसंगानुरूप आमचा स्वभाव बदलतो, देव आम्हाला वापरू इच्छिणार नाही. मग योसेफ आताही तसाच आहे जसा तो कायद्यासोबत वागला. कधी स्वप्न ऐकल्यावर तो त्या कायद्याने सांगितलं असं, महाराज असा त्याचा स्वभाव होता, आमच्यासोबत वागता. काय घडलं? या एक छोटं संभाषण आणखीन एक घडलं. या संभाषणाचा खूप सुंदर परिणाम राजावर झाला आणि खूप सुंदर परिणाम त्याच्यानंतर योसेफाच्या जीवनावर झाला. 37 आणि 38 वचन पाहूया. 41 अध्याय. हे फारोला व त्याच्या सर्व सेवकांना अगदी पटले. तेव्हा फारो आपल्या सेवकांना म्हणाला, ज्याच्या ठायी देवाचा आत्मा आहे, असा या पुरुषासारखा आपल्याला दुसरा कोणी आढळेल काय? बघा, योसेफाचा सल्ला. योसेफ अजून इथं 30 वर्षाचा पण नाही बरं, पण त्याचा सल्ला राजाला पटला. आपण कोण आहोत आम्ही ओळखावं. आम्ही ते व्यक्ती आहोत जिवंत देवासोबत राहणारे, जिवंत देवाचा आवाज ऐकणारे, जिवंत देवाचा आम्ही सन्मान करणारे लोक आहोत. पण हे जर उंच स्तरावर प्रियजनो, आम्ही राजाला सल्ला देऊ शकतो. राजाला आणि त्याच्या सर्व लोकांना पटलं. योसेफाने जो सल्ला दिला ना, तो म्हाताऱ्या माणसांकडे नव्हता तिथल्या, तो योसेफाकडे होता. एकच कारण आहे, देव योसेफा बरोबर होता. आम्ही प्रार्थना करतो म्हणून घडत हे नाही प्रियजनो. देव आमच्यासोबत असला पाहिजे. आम्ही नेहमी स्वतःला सांगणे, मी प्रार्थना केलेली आहे, मी वचन वाचलेले, मी काय केलेले म्हणून घडलेलं नाहीये, देव माझ्यासोबत आहे म्हणून हे घडलं. आणि बघा या संभाषणामधून काय झालं.
या संभाषणामधून योसेफ काय चीज आहे राजाला कळालं. योसेफ कोण आहे आणि काय आहे हे राजाला कळालं आणि याची ओळख राजाला एका छोट्या संभाषणामधून झालं. तुम्हाला सांगू, आपल्या बोलण्यामध्ये रुचकरपणा पाहिजे. मोठे काम आम्हाला भेटतील. एक उदाहरण सांगतो. मी काल परवा जेव्हा मीटिंगला होतो, जे अधिकारी त्यांचं उदाहरण देत होते ते एका कंपनीच्या मालकाकडे गेले होते आणि त्यांच्या संस्थेला मदत मागण्यासाठी ते गेले होते आणि त्या संस्थेच्या मालकाची असिस्टंट होती, तिच्या हातात तो कारभार होता. मग तिने त्यांना अभिवचन दिलं आणि मदत दिली आणि या लोकांनी जाऊन आपल्या ऑफिसमध्ये गेले आणि ऑफिसमधून त्या असिस्टंट मॅनेजरला फोन केला की मॅडम, तुम्ही आम्हाला जी मदत केली आम्ही मनापासून तुमचे आभार मानतो, थँक्यू. बराच वेळ ते बोलणं झालं. ती मॅनेजर त्यांना म्हणाली, मला खूप आनंद वाटतो कारण बरेच जण आमच्याकडे येतात, मदत मागतात, मदत घेऊन जातात, पण कोणी आम्हाला थँक्यू म्हणत नाही. आणि तिने ही गोष्ट आपल्या मालकाला सांगितली आणि जेव्हा मालकाला सांगितली ना, मालकाला आनंद वाटला. मालकांनी पुन्हा त्या लोकांना दुसऱ्या दिवशी बोलवलं कारण त्या लोकांनी खूप सारे प्रस्ताव टाकले होते, खूप साऱ्या गरजा सांगितल्या होत्या, मदत तर भेटली आणि त्यामध्ये लेकरांसाठीच्या पण मदती होत्या. आणि त्या मालकाने त्यांना मॉलमध्ये नेलं आणि त्यांना सांगितलं की तुमच्या मुलांसाठीच्या गरजा तुम्ही सांगितलं होत्या मला काल, तुम्हाला जे काही लागतं ते सगळं तुम्ही इथून घेऊन जा. आणि त्यांना आनंद वाटला की असं कसं काय. त्यांना कळालं एक थँक्यू म्हणणं, एक धन्यवाद म्हणणं. त्या धन्यवादाने काय केलं माहितीये का, त्यांच्या मुलांसाठी मॉल मधल्या सगळ्यात महागड्या वस्तू त्यांना भेटल्या आणि तो त्या कंपनीचा मालक, तो त्या मॉलचा मालक होता, बिग बाजारचा मालक. कशाने काम केलं? एका छोट्या थँक्यूनी, गोड बोलण्याने, चांगलं बोलण्याने काय झालं माहितीये का, मदत तर भेटली पण दुसऱ्या दिवशी दिसणारा पाहिजे तेवढ्या वस्तू मालकाने त्यांना घेऊन जायला सांगितलं. आपल्यावर अनेक जण उपकार करतात किंवा आपलं कोणीतरी भलं करतं, हे छोटं थँक्यू ना कधी कधी लोकांना बोलायला जड जातं. अनेकदा रस्त्याने चालताना एखादा पडला, त्याला कोणी उचललं, कोणी थँक्यू म्हणत नाही. खास करून स्त्रियांच्या अंगात हे गुण असतात. त्यांना कोणी मदत केली ना ते कोणालाच थँक्यू म्हणत नाही. पुढच्या वेळेस जर त्या ठोकर खाऊन पडल्या, कोणी उचललं का त्यांना? का? खूप सारी मदत त्या संस्थेला आली. का माहितीये का? कारण त्यांनी जेव्हा थँक्यू म्हटले, त्या तरुण मॅनेजरनी मालकाला सांगितलं, मालकाला इतका आनंद वाटला की आपल्याला असं कोणी म्हटलेलं नाही. लोक आपला वापर करतात, पैसे घेऊन जातात, आपल्या संस्थेमधून, आपल्या एनजीओ मधून पैसे नेतात, कोणी आम्हाला थँक्यू म्हणत नाही. आम्ही आभाररूपी असायला पाहिजे. योसेफ काय करते माहितीये, मालकाला राजाला स्वप्न सांगितलं, राजाला पटलं तर पटलं. राजा आता एक मोठ्या निर्णयाकडे आला. बघा, तुमचा एक चांगला स्वभाव, तुमचं चांगलं बोलणं कदाचित तुमच्या मोठ्या कामांकडे तुम्हाला घेऊन जाऊ शकतं. पुन्हा मी सांगेन, आमचं बोलण्याची पद्धती वेड्या वाकड्या आहेत, चुकीच्या आहेत, बदला. कोणी आपल्यासोबत आम्हाला वाकड्या जायची, योसेफ वाकड्यात गेला का? त्याच्यात ताकद होती माहिती तेवढी. तो जेव्हा पोटीफाराच्या घरात होता ना, त्याचे खूप सारे संबंध वाढलेले होते, तो सहज जेलमधून बाहेर येऊ शकला असता, पण त्याने स्वतःला देवाच्या अधीन केलं. जेलमधले कैदी त्याचे मित्र झाले होते, अनेकांच्या द्वारे तो बाहेर येऊ शकला असता. प्रियजनो, मला तुम्हाला हे सांगणे, बघा, आम्ही देवाच्या भरोशावर राहावं. कोणी आपल्याशी वाकड्यात राहते म्हणून आम्ही वाकड्यात नाही जावं. समोरचा वाकड्यात बोलते म्हणून आम्ही वाकडं बोलणार नाही. देव निघून जाईल आमच्या सोबत, तो नाही राहणार आमच्या सोबत. आणि देव जर गेला ना, त्याला मिळवणं कठीण राहील. योसेफाने सगळं गमावलं, देवाला नाही गमावलं. माहिती याचा परिणाम काय झाला? आता तो एक अशा व्यक्ती समोर आहे ज्याला योसेफ काय चीज आहे हे कळतं. वाचूया 39 वचन आम्हाला काय सांगतं. 39, 40.
मग फारो योसेफाला म्हणाला, देवाने तुला या सर्व गोष्टींचे ज्ञान करून दिले आहे, त्या अर्थी तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही. बघा आम्ही काय पाहतो, फारो राजा योसेफाला म्हणते देवाने तुला या गोष्टीचं ज्ञान केलं. बघा पुन्हा एक शब्द येतोय, पोटिफराच्या घरात पण देवाचं गौरव झालं, आता एका राजवाड्यात पण देवाचं गौरव होतंय. प्रियजनो, माहिती हे प्रसंग कोणते आहेत? हे अपमानाचे प्रसंग आहेत. योसेफ पोटिफराच्या घरात गुलाम म्हणून आला होता, अपमानित व्यक्ती म्हणून आला होता, पण पोटिफराच्या घराने ओळखलं देव त्याच्या सोबत आहे. फारोच्या राजवाड्यात गुलाम, एक अपराधी, एक कैदी म्हणून आलेला आहे. आणि आम्ही काय पाहतो, राजा सांगत आहे ज्या देवाने तुला या गोष्टीचं ज्ञान करून दिलं, तुझ्यासारखा चतुर आणि शहाणा व्यक्ती कोणी नाही. राजा इथं थांबत नाहीये. राजाचं मन आता इतकं आनंदी झालं, राजा त्याच्यासाठी एक प्रस्ताव ठेवते. राजा त्याला एक खूप चांगली आमंत्रणाची देणगी देत आहे. जर प्रियजनो तुमच्या आपल्या बोलण्यामध्ये गोडवा आहे, या देणग्या तुमच्यासाठी सुद्धा आहे. 5:40 वचन काय सांगतं? तर तू माझ्या घराचा अधिकारी हो, तुझ्या आज्ञेप्रमाणे माझी सर्व प्रजा चालेल. राजा सणापुरताच काय तो मी तुझ्यापेक्षा मोठा. आम्ही पाहतो राजा त्याला सांगत आहे तू माझ्या घराचा अधिकारी हो. पहिल्या घरा म्हणजे पोटिफराच्या घरा जेव्हा तो आला ना, 18 वर्षाचा तरुण होता, तिथं पण त्याला घराचा कारभारी केलेले आहे. बघा आमच्याकडे काही नसल, पण आमच्याकडे इमानदारी आहे ना, ही इमानदारी काम करल, हा प्रामाणिकपणा, विश्वासूपणा देवाचं गौरव करल. आता पुन्हा एक असं घर त्याच्या वाट्याला आलेलं आहे, हे खूप मोठं घर आहे. राजा त्याला सांगतो, राजा त्याला बोलतो तू माझ्या घराचा अधिकारी हो, तू बाप हो माझ्या घराचा. कोणाला? ज्याचं लग्न झालं नाही त्याला. आणि त्याच्यावर आरोप कोणते होते? बलात्काराचे आरोप होते. राजा म्हणतो तू चल, तू माझं घर सांभाळ, मला माहिती आहे, तुझ्या बोलण्यातून कळून आलं मला तू बलात्कारी गिरजकारी काही नाहीये. कोण त्याची बाजू घेते माहितीये? आता राजा त्याच्या सोबत आहे. देव होता, आता राजा त्याच्या सोबत आहे. प्रियजनो, योसेफ 4थ्या घरात आलेला आहे, पण माहितीये या 4थ्या घरात आहे ना, त्याने फक्त चांगुलपणा दाखवला, घराचा अधिकारीच बनला तो. राजा फक्त बोलला नाही, राजाने त्याला तो मान देखील दिला. जे सगळं त्याने या पहिल्या 3 घरांमध्ये गमावलं ना, आता सुरुवात झाली. तो आता खऱ्या तारुण्यामध्ये आलेला होता. 30व्या वर्षी, म्हणजे 29व्या वर्षी, 28व्या वर्षी तो आता त्या देशातल्या सगळ्यात मोठ्या घराचा मोठा अधिकारी बनलेला होता. पण माहितीये त्याला ह्या 3 घरांमधून हाकलण्यात आलेले. पहिल्या घरातून भावाने हाकललं, दुसऱ्या घरातून पोटिफराने हाकललं, तिसऱ्या घरातून त्याला कोणीच संधी दिली नाही. पण आता 4थ्या घरात आहे ना, तो सगळ्या घराचा बाप झाला. तो जर म्हटला ना पोटिफराच्या घराला सील करा, सील होईल. तो जर म्हटला ना जाऊन माझ्या भावांना मारून टाका, पण हे काहीच नाही आता त्याच्याकडं. तो खुश नाही झाला. आम्ही जाम येडे होय ना, आता मी सगळ्यांचा बदला घेईल. पहिले जेलमधल्या मित्रांचा, पोटिफराचा, मग माझ्या भावांचा. पण माहितीये या 4थ्या घरात पण योसेफच आहे. आम्ही बदलतो प्रियजनो. आमचा राग उफळून बाहेर येतो, आमचा कडूपणा उफळून बाहेर येतो. नाही, आम्हाला घर राजवाडा मिळालेला बरं, पण आम्ही देवाला हाकललं. आम्हाला चांगले कपडे मिळाले आता, पण धार्मिकतेचे वस्त्र आहे ना फेकून दिले आम्ही. देवालाच भांडू. देवा इतके घरात आम्ही जाऊचो, तू शांत का होता? हे आम्ही आमच्या चांगुलपणाने केले. देवाला आम्ही बोलू. राजा त्याला बोलतो तू माझ्या घरचा अधिकारी व्हायचा. सगळे पाहत राहिले, म्हातारे कोतारे, की या 28 वर्षाच्या पोराला घराचा कारभार भेटलेला आहे, देशाचा कारभार भेटलाय. का आज ख्रिस्ती लोकांसोबत होऊ शकत नाही माहितीये? आम्ही देवाला जाणूनच घेत नाही. देवासोबत राहायला आम्हाला आवडत नाही. देवाला आम्हाला समजून घ्यायला आवडत नाही. योसेफाला अधिकारी व्हायला आमंत्रण भेटलं. पुढचं वचन वाचूया, आम्हाला काय सांगतं? 41. फारो योसेफाला आणखी म्हणाला, हे पहा, तुला मी अवघ्या मिसर देशावर नेमतो.
मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातली, त्याला तलम तागाची वस्त्रे लेववली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली. मग त्याला आपल्या मागच्या रथात बसवले आणि मुजरा करा असे ते त्याच्या पुढे ललकारत चालले. या प्रकारे त्याने त्याला अवघ्या मिसर देशावर नेमले. फारो योसेफाला म्हणाला, मी फारो खरा, पण तुझ्या हुकुमाशिवाय अवघ्या मिसर देशात कोणी हात किंवा पाय हलवणार नाही. आता इथे खूप साऱ्या गोष्टी या घरात. पहिली गोष्ट, योसेफाकडे आमंत्रण येतं, तू माझ्या घरचा अधिकारी हो. काय आम्ही एका नोकराला म्हणू का, आमच्या कामगाराला आम्ही त्याला कामापुरतं वापरू? हीच तर दुःखाची गोष्ट आहे. जर आम्हाला त्याच्यातला अभिषेक कळत नाहीये, त्याचं सामर्थ्य कळत नाहीये, आम्ही त्याला तीच वागणूक देऊ. आम्ही थोडेफार उन्नती पाहू आम्ही. पण इथं फारो राजाकडे एक प्रगटीकरण आहे जे बाकी कोणाकडे नव्हतं. पहिलं त्याला आमंत्रण, तू माझ्या घरचा अधिकारी हो. दुसरं आमंत्रण, तुझ्या आज्ञेप्रमाणे माझी सर्व प्रजा चालू. कोणाच्या आज्ञेप्रमाणे? या योसेफाच्या आज्ञेप्रमाणे. इथं माझे हा भेदभाव आजही आहे. मी मोठा आहे तू छोटा आहे, तू नेहमी मरूपर्यंत छोटाच राहायला पाहिजे. जर एक मूर्तीपूजक फारो राजा, तो म्हणतो तू माझा अधिकारी हो, आम्ही तर जिवंत देवाला ओळखणार आहेत. हा मोठापणा आम्ही कधी पाहिला का तुम्ही कोणाला देताना? कोणत्या लहानाला देताना कुठंच नाही पाहायला भेटत. जगात कुठंच हे पाहायला भेटणार नाही. हे फक्त उत्पत्तीमध्ये पाहायला भेटल. मोठापणा कोणाला दिलाय आम्ही, की तू चालव, तुला ज्ञान आहे, तुला बुद्धी आहे, तुला आहे, तू कंपनी चालव, तू संस्था चालव, तू NGO चालव, किंवा तू आमचे ऑफिस चालव. आम्ही त्याला पायाखाली दाबायचा प्रयत्न करू. योसेफासोबत नाही घडलं. का माहितीये का? कारण देवाने पाहिला तिन्ही घरांमध्ये विश्वासू होता. आणि इथं आम्ही तिसरी गोष्ट त्याच्याविषयी आम्ही काय पाहतो, की तुझ्या आज्ञाप्रमाणे माझी सर्व प्रजा चालल. आणि राजाने आपली अंगठी काढून त्याला दिली आणि त्याला चांगले कपडे घातले, त्याला रथ दिला. हे सगळं नव्हतं त्याच्या आयुष्यात. 15 वर्ष हे सगळं नव्हतं त्याच्याकडं. चांगले कपडे, रथ, अंगठी नुसतं स्वप्न होतं, की वयाच्या माझ्या 17 वर्षी माझ्या बापाने मला कपडे दिले. त्याला पण एक बाप भेटला, कपड्याचा ढीग आला त्याच्याकडे. पहिल्या बापाने एक जोड दिला होता, आता या राजवाड्यात कपड्यांचा खजिनाच आहे, अंगठ्यावर अंगठ्या आहेत. त्याने जे काही गमवलं अनेक पटीने त्याला मिळालं. बापाच्या घरात रथ आणि अंगठी नव्हती, पण त्या स्वर्गीय बापाने पाहिलं या सगळ्या घरांमध्ये हा विश्वासू राहिला. पोटीफराच्या घरात अंगठी कमवायला त्याला संधी भेटली होती, चांगले कपडे घालायला त्याला संधी होती, ते कपडे नाही त्याच्या अंगावर येऊ शकले. या पण घरामध्ये त्याला कपडे सोडून पळावं लागलं. इथं तो कपडे सोडून पळाला. पहिल्या घरामध्ये आम्ही काय पाहतो माहितीये का? कपडे काढले त्याचे. इथं पण त्याचे कपडे काढले. तिसऱ्या घरात पण कपडे काढले. जेलमधून जाताना काय केले? त्याचे कपडे काढले आणि राजासमोर येण्यासाठी त्याला वेगळे कपडे दिले. आम्हाला नाही सहन होणाऱ्या गोष्टी, की प्रभू काही नसताना आमचे कपडे काढण्यात येतात, आमची इज्जत काढण्यात येते, आम्हाला माणसांची सेवा करण्यासाठी मजबूर करण्यात येतं. पण माहितीये यामध्ये पण तो प्रामाणिक राहिला. पण चौथ्या ठिकाणी माहितीये आता चित्र पलटलं. त्याने त्याचा प्रामाणिकपणा दाखवला आणि या प्रामाणिकपणाचा रेकॉर्ड राजापर्यंत आलेला आहे. कारण राजासमोर त्याच बंदीशाळेचा अधिकारी होता. राजाने त्याला कधीतरी विचारलं असेल की जेलमध्ये कसं चालू आहे, कैदी कसे आहेत. त्या बंदीशाळेच्या नायकाने सांगितलं असेल, महाराज एक इब्री मुलगा आहे योसेफ नावाचा, खूप प्रामाणिक येतो, त्याच्या येण्याने त्याच्या जेलमध्ये राहण्याने जेलचे कैदी सुधारलेत. हा तो योसेफ आहे जो योसेफासमोर उभा आहे. योसेफविषयीच्या खूप साऱ्या साक्षी त्याच्याविषयी ऐकण्यात आलेल्या आहेत. पोटीफराच्या बायकोने काय खोटे आरोप लागले हे त्याच्या ऐकण्यात आलेले आहे. परंतु माहितीये तो पाहतोय खरंच हा मुलगा तसा नाही, म्हणून तो योसेफाला म्हणतो तू माझा घरचा अधिकारी हो.
आमच्याविषयी बाहेरच्या साक्ष आहे ना, आमच्यासाठी खूप मोठा मार्ग खोलतात. ते जेलमध्ये, आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये सगळीकडे होतं. तुमच्या चांगल्या कामांचा हिशोब ठेवला जातो. आणि जर तुम्ही कुठे अडचणीत आले ना, तुमची चांगली कामं समोर आणली जातात आणि ती कामं तुम्हाला बाहेर काढू शकतात. प्रिजनो, आज या चांगल्या कामांची अंमल गरज. समोरचा एक पाऊल वाकडा चालला, मी 10 पाऊल वाकडे चाललो नाही. ही प्रभूची पद्धत नाही, ही आमची पद्धत आहे. आणि मग आम्ही पाहतो की त्याला अंगठी आणि त्याला चालायला रथ दिला. 15 वर्ष तो पायी चालला. कपडे नव्हते तर चप्पल पण नसन, सँडल पण नसेल. आता सगळं काही राजेशाही त्याच्या अंगात आलं. पण राजेशाही थाट त्याच्या अंगात येण्या अगोदरपर्यंत नग्नता, उपासमार, लाचारी एवढाच एक त्याचा वाटा होता. आणि हा वाटा 15 वर्षाचा होता. मग आम्हाला कुरकुर नाही करायची. पास्टर सोबत आम्ही इतकी सेवा केली है ना, कधी कधी विचार येतो है ना, की पास्टर सोबत आम्ही 10 वर्ष सेवा केली आणि आम्हाला कुठंच त्यांनी ओळख करून नाही दिली. आमचं काहीच नाही करून द्यायना ते है ना, कुठं सेवेला वापरत नाही आम्हाला. म्हणजे मी माझ्यावर घेतो ते उदाहरण. त्या विचाराच्या ऐवजी मला हा विचार करणे, मग मला ठेवलेले या स्थानावर मला विश्वासू राहणे, मला प्रामाणिक राहणे, मला फक्त कर्तव्य करायचंय. कारण मला उन्नतीकडे नेणारा, आशीर्वादाकडे नेणारा परमेश्वर आजही जिवंत आहे. तिन्ही घरांमध्ये त्याला कोणीच नाही केलं तसं. देवाला माहित होतं याच्यासाठी मी मोठं घर बनवल, याच्यासाठी मी मोठा रथ बनवल, आलिशान कपडे मी बनवल. या तिन्ही घरी याचे कपडे काढण्यात आले ना, आता याच्या अंगातून कपडे काढण्यात येणार नाही. पण या चौथ्या घरात काय घडलेलं माहितीये का? वचन आम्हाला सांगतं की त्याला तलम वस्त्र घालण्यात आले, पण बाकीच्या तिन्ही घरांमध्ये त्याच्या अंगातून कपडे काढण्यात आले. या घरात कपडे काढण्यात आले नाही, कपडे घालण्यात आलेले. त्या घरापर्यंत आम्ही जायला पाहिजे. जिथं तुम्हाला कपडे घालण्यात येईल, जिथे तुम्हाला तुमचा मुकुट देण्यात येईल, जिथे तुम्हाला तुमची अंगठी, तुमच्या सन्मानाच्या गोष्टी तुम्हाला देण्यात येईल ना, तिथपर्यंत आम्हाला चालावं लागेल. हे चौथं घर आहे योसेफाचं. पण जर आम्ही म्हणून आम्हाला आताच ते घर पाहिजे, काय आम्ही 3 घरं पार केली का? 3 कडू प्रसंग पार केले का? 3 क्रूर प्रसंग पार केले का? 3 जीवाला टोचणारे प्रसंग आम्ही पार केले का? आम्ही याचा विचार केला पाहिजे. ते जर आहे चांगली गोष्ट आहे, पण हे जर काहीच नाही, कस काय आम्ही आलिशान त्या मोठ्या घराची आम्ही अपेक्षा करू, स्वर्गीय घराची आम्ही अपेक्षा कस काय करू? योसेफ माहिती आम्हाला तो दाखवते की त्याला एक आलिशान घर, एक सुंदर घर भेटलं, जो त्या तिन्ही घरांमध्ये प्रामाणिक होता. आणि त्या तिन्ही घरांमध्ये तो एक सुंदर व्यक्ती होता. आणि आता त्याला चालायला एक रथ मिळाला. आणि त्याच्या जीवनामध्ये आम्ही तिसरी गोष्ट पाहतो. पहिली आहे, फारो म्हणतो तू माझा घरचा अधिकारी हो. दुसरं, तुझ्या आज्ञाप्रमाणे माझी सर्व प्रजा चालल. तिसरी गोष्ट, फारो त्याला म्हणतो तुझ्या हुकमाशिवाय, तू जर हुकूम करशील ना, तुझ्या हुकमाशिवाय या मिसर देशामध्ये कोणी हात किंवा पाय हलवणार नाही. मी जर म्हटले पाय हलवायचे नाही, इतका अधिकार आला आता योसेफाकडं. जर म्हटलं तिथंच उभं राहायचं, समोरच्या तिथंच उभं राहणं, इतका अधिकार त्यालाही तशात त्याच्या मालकांच्या अधीनतेमध्ये तसं राहावं लागलं. मालक जर म्हटलं ना तिथं बस जेवायला, तो बसत असल. जरी पाऊस आहे, मालक जर म्हणत असेल ना त्या गाय बैलांना पदऱ्यात नेऊन टाक, त्याला ऐक नाही. फारो त्याच्यावर इतका फिदा झाला, फारो म्हणतो तुझ्या हुकमाशिवाय कोणी हातपाय नाही हलवणार. हे होण्यासाठी आमच्यामध्ये तेवढी आज्ञाधारकपणा असायला पाहिजे. आम्ही तेवढे लीन, तेवढे नम्र, चांगले असायला पाहिजे. 3 गोष्टींचा अधिकार त्याला फारोने दिला, कोणीच देणार नाही. प्रत्येक, आज जर तुम्ही पाहता ना, प्रत्येक गोष्ट चालवणार एक अधिकार आहे आणि अधिकारी आहे. पोलीस नियंत्रणा चालवणारे पोलीस आहे, दवाखाने चालवणारे डॉक्टर आहेत, अपराध्यांना चालवणारं कोर्ट आहे.
तिथं आपलं नाही चालणार. पण तिन्ही ठिकाणी तुम्ही काय पाहता माहितीये का, एक वेगवेगळे अधिकारी आहेत, 3-4 प्रकारचे अधिकारी आहेत, पण तिथेही प्रमुख हाच होता. आणि देवाने त्या चारही घरांमध्ये त्याला वापरलं आणि तो तिथं श्रेष्ठ झाला. आणि आम्ही इथं पाहतो की फारो त्याला म्हणतो की तुझ्याशिवाय कोणी, हुकमाशिवाय कोणी हात पाय हलवणार नाही. आणि हे चौथं घर त्याच्या वाट्याला आलं. बापाचं घर, कपडे सगळं गमावलं, पण त्याने आलिशान राजवाडा देवाने त्याला दिला. आणि या चारही प्रसंगामध्ये, चारही घरांमध्ये आम्ही पाहतो की तो देवाशी विश्वासू होता. माझा प्रश्न आहे, आज आमच्याकडं चांगलं काय आहे? मला उत्तर लागतं. आज तुमच्याकडे चांगलं काय आहे? तुमच्याकडं वैयक्तिक मी असं विचारत. आत्मिक नाही उत्तर मला लागत आहे, जगिक सांगा पहिले. नाही नाही, जगिक सांगा. वस्तूंच्या माध्यमात चांगलं काय आहे? आहे हा माझा प्रश्न आहे. कदाचित आमच्याकडे चांगल्या गाड्या आहेत, आहे का नाही? मग असं काय काय आमच्याकडे चांगलं? घर आहे, कारण पावसापासून वाचवतं. भयानक थंडी आली तर आम्हाला जाणवत नाही, म्हणजे चांगलं घर आहे. चांगले मोबाईल आहेत, चांगलं अन्न आहे. आणि मग माझा प्रश्न पुढे येतो, काय आमच्याकडे चांगलं हृदय आहे का? जे योसेफाकडे होतं. योसेफासारख्या परीक्षा आपल्या नाही झालेल्या, पण आम्ही आमच्या मानसिकतेमध्ये योसेफापेक्षा पुढे गेलेलो. मला लुटलं, माझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला, माझ्या नातेवाईकांनी, माझ्या सगळ्या लोकांनी मला वापरलं, मला यूज केलं, मला वापरून घेतलं. काय आज माझ्याकडं चांगलं हृदय आहे का? कधीच आमच्याकडे चांगलं घर आहे, आमच्याकडे चांगली वस्तू आहे, चांगलं मोबाईल आहे, चांगलं आलिशान जीवन असेल, पण जर हृदय चांगलं नाही, ज्यामध्ये देव राज्य करतो. योसेफाकडे चांगलं हृदय होतं, ज्याच्यात देव राज्य करत होता. आणि पौल माहिती काय म्हणतो, देवाच्या प्रीतीपासून कोण आम्हाला विभक्त करल? विपत्ती, संकटे, छळ, मरण, नग्नता, उपासमार, काय या सगळ्या गोष्टी देवाच्या प्रीतीपासून आम्हाला विभक्त करतील काय? योसेफाला नाही केलं. हो, त्यालाही तितका त्रास झाला, कारण तो पण त्याच्या वडिलांवर तितकं प्रेम करायचा. पण त्याच्या बापापेक्षा त्याला एक माहित होतं, माझ्यावर प्रेम करणार आणखीन एक जण आहे, जिवंत परमेश्वर, आणि तो त्या परमेश्वर खूप प्रेम करतो. आज आम्हाला एका चांगल्या हृदयाची गरज आहे. हे जर आहे ना प्रियजनो, या जगामध्ये आम्ही राज्य करू शकतो. येशू ख्रिस्ताने या चांगल्याच हृदयाने जगावर राज्य केलं, आणि त्याचं राज्य आजही चालू आहे. योसेफ येशू ख्रिस्ताला दाखवतो, आणि येशू ख्रिस्ताविषयी इब्री लोकांच्या पत्रात आहे की तो सर्वश्रेष्ठ निघाला. या घरावर तो प्रमुख याजक आहे, म्हणून तो सर्वश्रेष्ठ आहे. आपल्या घराचे आम्ही प्रमुख आहोत. मग माझं हृदय एकासाठी चांगलं आहे का? जर लेकरांसाठी चांगलं आहे, माझं हृदय त्या परमेश्वरासाठी सुद्धा चांगला पाहिजे, ज्या परमेश्वराने मला आशीर्वादित केलेले, ज्या परमेश्वराने मला उन्नती दिलेली आहे, ज्या परमेश्वराने मला आतापर्यंत चालवलेले, माझी भाकर मला दिलेली आहे. मग त्या परमेश्वरासाठी मी जास्त का जगू नये? योसेफासारखं मी जगायला पाहिजे. का माहितीये का? या चौथ्या घरात आम्हाला यायचं. अजून कोणत्या मदतीच्या द्वारे? योसेफ कोणत्याच मदतीद्वारे नाही आला. योसेफाला जगाची कोणत्याच मदतीने त्याला तिथपर्यंत आणलं. सगळ्या मदती बाजूला झालेल्या होत्या. भाऊ बाजूला झाले, पोटिफाराचं घर बाजूला झालं, जेल मधले अधिकारी आणि जेल मधले ज्यांना त्यांनी मदत केले ते सगळे बाजूला झाले. पण देव त्याच्या सोबत होता, देवाने त्याला वर आणलं. प्रियजनो, आम्ही पण एका घरात आहोत, आणि आपल्याला पण परमेश्वर कधी एका घरातून दुसऱ्या घरात
दुसऱ्यातून तिसऱ्या आणि तिसऱ्यातून चौथ्या घरात आणतो. मी जर माझ्या सेवेचं उदाहरण तुम्हाला दिलो, पुण्यामध्ये सेवेची सुरुवात अशीच झाली माझी. 2011-12 मध्ये एका बंगल्यामध्ये देवाने मला नेलं. त्या काळी त्या बंगल्याची किंमत 40 लाख होती. मी एकटाच, 5 ते 7 संडास बाथरूम, पाहिजे तिथे जाऊन करायचं, आंघोळ करायची, सगळं करायचं. राहायला घर म्हणजे त्याच बंगल्यामध्ये, पाहिजे तिथं मी झोपायला, कीबोर्ड वाजवायला, गिटार वाजवायला, पियानो वाजवायला. पण माहिती, त्यानंतर देवाने मला एका छोट्या घरात नेलं, खूप छोट्या घरामध्ये. किचन मध्येच राहायचं, किचन मध्ये स्वयंपाक करायचा आणि झोपायचं. पण तो बंगला मिळण्या अगोदर देवाने मला विदर्भात वापरलं, तिथं आजही ज्यांना मी आई वडील मानतो. त्या घराचं खिडकी म्हणजे फक्त बांबूच्या काड्याचं लावलेला भाग होता. वाघ बिबटे येतात. देवाने तिथेही माझं राहणं पाहिलं. नंतर मग बंगल्यामध्ये नेलं, बंगल्यातून छोट्या घरात नेलं. पण मी कधीच कुरकुर केली नाही, ना वस्तूसाठी, ना गाडीसाठी, ना मोबाईलसाठी. आणि देव देतो. मी पण कोणाला म्हटलो नाही मला गाडी पाहिजे, मला मोबाईल पाहिजे. मी कोणाला आधार नाही केला. पण देवाने या माध्यमातून नेलं. आणि बघा, त्रास होतो बरं प्रियजन, आम्हाला गमावं लागतं, खूप काही गमावं लागतं. त्या घरातून जाताना ना शून्य होऊन जावं लागतं. बापाच्या घरातून चांगले कपडे, प्रेमाला शून्य झाला. पोटी भराच्या घरात आला, घराची उन्नती झाली, याचे कपडे पण काढले, नग्न होऊन पळाला, शून्य झाला. जेलमध्ये आला, सगळ्यांची मदत केली, कोणीच योसेफाची मदत केली नाही, शून्य झाला. राजवाड्यात आला, पण राजाला जाणीव झाली योसेफ काय चीज आहे. मग तुमच्या माझ्या जीवनामध्ये तुम्हाला मला असे काही लोक भेटतील, त्यांना कळल तुम्ही काय चीज आहे. आणि तुमच्या दर्जाच्या आशीर्वादित गोष्टी, वस्तू देव तुम्हाला देईल. पण माहितीये, तुमच्या तोंडून कुरकुर नकोय, काहीच नकोय. इफिसकराच्या पत्रात पौल सांगतो, कुचके भाषण, वाईट शब्द न निघो, तर देव देतो. प्रियजनो, याची गरज आहे. का गरज आहे माहितीये का? ते घर तुमची माझी वाट बघत आहे. त्याला जाऊन बांधायचं नव्हतं, त्याला फक्त जाऊन राहायचं होतं. त्याला राहायचं होतं जाऊन. आणि आपल्या स्वर्गीय बापाकडं अशा अनेक सुविधा आहेत. फक्त परमेश्वराला लागत आहे आम्ही इमानदार, प्रामाणिक, विश्वासू, नम्र पाहिजे. आमच्यासाठी मोठे घर आहेत राजवाडेत. पण जर आम्ही कुरकुर करू ना, शून्य होऊन आम्ही निघू. योसेफने कुरकुर नाही केली, त्याची परीक्षा झाली. जर आमची परीक्षा होते, आम्ही म्हणू नये आमचं काहीतरी वाईट झालंय, आम्ही स्वतःला देवाच्या हाती दिलं.